नमस्कार. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाच्या या उत्सव काळात आपण जाणून घेणार आहोत एका सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेची वाटचाल. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली ही संस्था 4 दशकांहून अधिक काळ नाट्य, संगीत आणि इतर कलांसाठी कार्यरत आहे. कशी ही संस्था स्थापन झाली, याच्या मागच्या प्रेरणा काय, या संबंधीच्या सगळ्या गोष्टी आपण आता गप्पातून उलगडणार आहोत. आणि आपल्याशी संवाद साधायला आलेले आहेत वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री वामन तथा उदय पंडित. नमस्कार. आपल्या या कार्यक्रमात सगळ्या कला संस्कृतीचा जेव्हा आपण आढावा घेतो आहोत, संस्था होते, अध्यक्ष होतो, पण तो माणूस लहान असतो आणि कुठेतरी मूळ प्रेरणा असते त्या माणसाला त्या कलेकडे बघण्याची. संपूर्ण कोकणात कलेचं वातावरण आहे. नाटक हा कला प्रकार, तेव्हा आपल्याला सगळं हे प्रकार वगैरे माहीत नसतात. अशा वेळी हे आपल्याला खुणावतं. हे साधारण वयाच्या कुठल्या टप्प्यावर लक्षात आलं असं तुम्हाला वाटतं? महाविद्यालयाच्या टप्प्यावर. कारण मुळात प्राथमिक शिक्षण माझ्या मूळ गावी 7वीपर्यंत खेडेगावात झालं असल्यामुळे तिथं हा काय, जरी शाळेत आम्ही नाटकात काम केलं असलं अगदी 5वी-6वीत, तरीसुद्धा तो काय दृष्टिकोन नसतो किंवा तेवढी समज नसते आपल्याला. ते महाविद्यालयामध्येच आपल्याला सापडतं असं मला वाटतं आणि मला ते महाविद्यालयामध्येच सापडलं. बरोबर. म्हणजे कारण तसं आपल्या गावागावात जत्रेला दशावतार असतो, ती नाटकं होतच असतात. सावंतवाडीचं जे महाविद्यालय आहे जिथे तुम्ही तुमचं शिक्षण घेतलं, तिथे थिएटर युनिट म्हणजे त्यावेळी सुद्धा जवळजवळ काळाच्या किंचित पुढे असलेली कल्पना आपल्या जिल्ह्यातल्या महाविद्यालयात होती. तो अनुभव, त्याच्याबद्दल जरा. हां, म्हणजे तो अनुभव खूप मला स्वतःला सजग बनवणारा ठरला असं मी म्हणेन. त्याचं कारण असं होतं की व्यावसायिक नाटकाची खूप त्यावेळी चलती होती. म्हणजे महिन्याभरात 1-2 नाटकं तरी लागत असत सावंतवाडीत ओपन एअर थिएटरमध्ये. आणि त्यावेळी तिथल्या म्हणजे जे प्रथितयश किंवा ज्याला आपण आत्ताच्या भाषेत बॉक्स ऑफिस कलाकार म्हणतो, तसे कलाकारांना बोलवलं जायचं गप्पा व्हायच्या वाचनालयामध्ये वगैरे असं. परंतु आमच्याकडे आम्हाला प्राध्यापक होते, प्राध्यापक विजय फातर्पेकर, यांनी आम्हाला तो दृष्टिकोन दिला की खरं आपण कोणाशी संवाद साधला पाहिजे आणि म्हणून मग आपण आणि त्या तऱ्हेनं काय काम करता येईल. तर नाटक आम्ही फातर्पेकर सरांबरोबर करतच होतो, परंतु त्या दरम्यान असं वाटायला लागलं की आपण एक महाविद्यालयामध्ये जसे वेगवेगळे विभाग असतात, चित्रकला असतो, नाटक असतं, साहित्य असतं, स्पोर्ट्स असतात, त्याच्याबरोबर आपण या तऱ्हेचं संगीत असतं, तसं या तऱ्हेचं आपण काहीतरी काम करायला पाहिजे मुलांच्या नाट्य जाणीवा सुधारण्यासाठी, असं एक त्यांच्या डोक्यात कल्पना होती. आणि सुदैवाने मी पहिला त्याचा सेक्रेटरी त्या थिएटर युनिटचा. खूप आनंद घेतला आम्ही 2 वर्षात. मी 2 वर्ष होतो शेवटची कॉलेजची. परंतु त्यावेळी दृष्टिकोन असा सरांनी आम्हाला रुजवला किंवा नंतर आम्ही तो पुढे नेला की आम्ही ह्या बॉक्स ऑफिस हिट असलेल्या कलाकारांना कधी आणलं नाही. तर NSDचं शिक्षण झालेले जे कलाकार येत होते किंवा आजूबाजूला होते, त्यांना आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे गोव्याच्या दूरदर्शनवर मुकुंद नाईक होते, NSD पासआउट, त्यांना आम्ही बोलवलं होतं. शशिकांत निक्ते यायचे, म्हणजे शशिकांत निक्तेबरोबर प्रभाकर पणशीकर पण असायचे, परंतु आम्ही निक्तेंना बोलवलं का शशिकांत निक्ते NSDमधून चांगलं शिक्षण घेऊन आलेले होते. हा दृष्टिकोन तिथं कॉलेजमध्ये मिळाला. म्हणजे हेही महत्त्वाचं आहे की व्यावसायिक रंगभूमी आणि समांतर रंगभूमी असं त्या काळात प्रत्यक्ष काहीही नावं दिली गेली नव्हती, फक्त व्यावसायिकच होतं. पण त्यावेळी अशा प्रशिक्षित लोकांकडून ते सगळं समजून घ्यावं. यामुळे म्हणजे आपण सर्वसाधारण आधी जेव्हा नाटक बघत होतात तुम्ही व्यावसायिकवरचं, आणि ही दृष्टी विकसित झाल्यानंतर किंवा ती विकसित होतानाच्या टप्प्यात काय तुमच्या मनात आलं की ही चळवळ फक्त महाविद्यालयापुरती राहावी का पुढेही सर्वसामान्य लोकांपर्यंतही ती गेली पाहिजे?
हां, म्हणजे महाविद्यालयात असताना काय दृष्टिकोन नव्हता. म्हणजे खूपच आम्ही इमॅच्युअर्ड होतो असं म्हणायला पाहिजे. म्हणजे त्यावेळी आम्ही व्यावसायिक नाटक पण मी बघत नव्हतो, कारण नाटक बघणं म्हणजे त्यावेळी तो खरा म्हणजे खूप खर्चाचा विषय होता त्या बाजूने. त्यावेळी आम्ही तशी बघितली पण नव्हती. परंतु वाचलं जात होतं, वाचनालयामध्ये जाऊन वाचलं जात होतं, त्याच्यावरची समीक्षा वाचली जात होती, माधव मनोहर लिहित असलेली. या बाजूने आपलं म्हणून आपल्याला काय घडवता येतं का, चिंतन करता येतं का, अशा तऱ्हेचा तो काळ होता. त्यामुळे तसं काही डोक्यात नव्हतं. म्हणजे तसं डोक्यात नव्हतं, पण तसं कदाचित असं वाटतं तुमचा पुढचा प्रवास बघताना की ते अबोध जाणीव येत होतं. कारण नोकरीनिमित्त जेव्हा तुम्ही कणकवलीत आला, आणि सामान्यतः काय असतं की कॉलेजचे दिवस संपले आणि एकदा आपण त्या आपल्या दैनंदिन ह्याच्यात आलो की कला थोडी मागे पडत जाते. तुमच्या बाबतीत असं झालं नाही. तुम्हाला वाटलं की कणकवलीतही अशा पद्धतीचे काही समान धर्मी तुम्हाला मिळाले असतील की काहीतरी करावं, आपण सामूहिक करावं. ती प्रेरणा कशी मिळाली आणि त्या दृष्टीने तुम्ही कसे प्रयत्न सुरू केले? हां, म्हणजे मी नंतर तुम्ही म्हटलं तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की माणूस एकदा नोकरीला लागला, संसारात अडकला की या बाजू, त्याच्या पूर्वीच्या आवडीच्या बाजू आपोआप मागे पडत जातात. परंतु माझ्याकडून तसं नाही घडलं. त्याचं मला नेमकं काय सांगता येणार नाही कारण. पण सगळ्यात मला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मघाशी या आपली मुलाखत सुरू करण्यापूर्वी आपण बोलताना तुझ्याकडून असा विषय आला की ही या परफॉर्मन्सची किंवा याच्या बाबतीतली कुठे तुम्हाला जाणीव झाली असं काहीतरी म्हणाला. तर ती जाणीव म्हणजे मंचीय कार्यक्रमांची असं काहीतरी तो म्हणाला. तर तो कॉलेज परत महाविद्यालयामध्ये येतो. म्हणजे जवळजवळ 50 वर्षापूर्वी आम्ही विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापटांचा कार्यक्रम, त्यावेळी वसंत सावंतांच्या कवितांचा कार्यक्रम ऐकला. त्याचा इम्पॅक्ट खूप खोलवर रुजला. आणि गंमत म्हणजे अशी होती की ते तिन्ही कवी वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या सादरीकरणात प्रत्येकाचं वेगळं. बापट गेयतेच्या बाजूने, पाडगावकर म्हणजे विनोदाच्या बाजूने, तर खूप सखोल मांडणारे विंदा, असं ते. आणि त्याचा इम्पॅक्ट मात्र सतत राहिला. तो अजूनही आहे त्या कार्यक्रमाचा. असा एखादा कार्यक्रम आयुष्यात आपल्याला मिळतो की जो खूप आपल्यावर प्रभाव टाकतो. तर तो कार्यक्रम, त्याचा उल्लेख करायला पाहिजे असं मला वाटतं. कणकवलीत येईपर्यंत मी शाळेतली नाटक किंवा कॉलेजमधली नाटक किंवा सावंतवाडीच्या नाट्यदर्शन संस्थेमधली नाटकं 6-7 नाटक केली होती मी. कणकवलीत आल्यानंतर म्हणजे मुळात कणकवली ही बाजारपेठ म्हणूनच खूप अशी विस्तारलेली होती आणि प्रगत होती. म्हणजे जशी मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी ही गावं म्हणजे बंदर असल्यामुळे मालवण, देवगड म्हणा, किंवा सावंतवाडी संस्थान असल्यामुळे त्याला एक सांस्कृतिक बैठक होती किंवा त्याला परंपरा होती, तशी कणकवलीला नव्हती. म्हणजे मी असा दावा असा करत नाही की आम्ही आचरेकर प्रतिष्ठानने केलं असं दावा मी, कारण लोक म्हणतात. परंतु ते सतत वाटत होतं की म्हणजे त्यावेळी नाट्यदर्शनमध्ये असताना आम्ही एकांकिका स्पर्धा, आमच्या नाट्यदर्शन संस्थेच्या 25व्या वर्षी आम्ही एकांकिका स्पर्धा आयोजित केली होती. ते बघितलेलं होतं, त्याचं कार्यकर्ता म्हणून काम केलेलं होतं. आणि मग कणकवलीत आल्यानंतर समानधर्मी प्रकाश कामतसारखा एक नाटक करणारा वयीन मला मित्र भेटला आणि त्याच्यावर चर्चा व्हायला लागली. मग नाटक करायला ते नाटक करायचेच, परंतु ते गावात वर्षातून रामनवमीला वगैरे बाबांच्या मठात किंवा काशी कलेश्वराच्या देवळात ते व्हायचं. मग बाहेरून नटी आणायची कोल्हापूरहून आणि तो सगळा. आणि ते नशिबाने माझा जिथं प्रिंटिंग प्रेस होता त्याच्या समोरच्या घरातच त्याची तालीम वगैरे चालायची, ते बघत होतो. तर म्हणजे माझ्या फोनवरनंच ते कोल्हापूरला फोन लावायचे आणि हे सगळं चालू होतं आणि बघत होतं. तर मी प्रकाशला म्हणून अरे आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि दरम्यानच्या काळात मग देवगडला गोपाळराव मयेकर होते, ते खूप रसिक माणूस होता आणि त्यांना या सगळ्याची कलेची आवड होती. ते तिथं प्राचार्य असताना त्यांनी तिथे एक एकांकिका स्पर्धा सुरू केली. महाविद्यालयाच्या नाट्यशाखा म्हणून त्यांनी स्थापन केली. जसं आम्ही थिएटर युनिट केलं होतं तसं त्यांनी नाट्यशाखा सुरू केली आणि त्यातर्फे त्यांनी एकांकिका स्पर्धा सुरू केली. आणि गंमत म्हणजे त्यावेळेस मी प्रकाशला म्हटलं अरे ह्या एकांकिका स्पर्धा आहे, आपण त्याच्यात भाग घेऊया म्हणून आम्ही एक तेंडुलकरांची दाणादाण एकांकिका
आम्ही त्यावेळी त्याच्या स्पर्धेत पहिल्याच वर्षी केली ती. त्याला बक्षीस मिळालं, अभिनयाची बक्षीस मिळाली, दिग्दर्शकांनी बक्षीस मिळाली आणि मग आम्ही तिथून त्या आनंदाने आलो. म्हणजे आत्ता जे कॉलेजमध्ये केलं जातं, एखादं बक्षीस मिळालं की खूप नाचगाणी आणि वरात काढली जाते, तो त्यावेळचा इम्पॅक्ट होता. तो 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 म्हणजे माझ्यामध्ये तो नव्हता, परंतु बाकीच्यामध्ये होता. म्हणजे आमच्या एका कार्यकर्त्याने तर तिथल्या स्पर्धेच्या बक्षीस मला पाहुण्याला आणलेला हार आणून आमच्या गाडीला पण घालून टाकला होता आणि ते शोधत होते हार कुठे आहे म्हणून. तर असा तो उत्साह होता. आणि तिथून आल्यानंतर मग त्याला मूळ धरलं गेलं की आपण असं नाटक काहीतरी करायला पाहिजे असं, आणि ते त्याचं पुरोगामित्व सांभाळून केलं पाहिजे असं पक्क झालं. म्हणजे तेच मी जे म्हटलं की ती जी जाणीव होती, जी अबोध होती, ती आता कळायला लागलं की अशा पद्धतीने काहीतरी केलं. आणखी एक, जसा कोकणला सगळा कला आणि संस्कृतीचा इतिहास आहे, तसं त्याच काळात म्हणजे 70च्या दशकात, खरं म्हणजे ते याचं उत्तर होतं दशकाचा, की नागपैंसारखा एक कलासक्त राजकारणी इथे 52 सालापासून सतत लोकांच्या डोळ्यावर होता, जो कलेला थेट मान देणारा होता. ज्या विंदांच्या आणि कवितांचा तुम्ही उल्लेख केला, संस्कृतमध्ये नाटकाला काव्यच म्हटलं जातं, ते महाकाव्याच्या पातळीचं. हे सगळे संस्कार घेऊन ह्या नागपैंच्या नावानं ही एकांकिका स्पर्धा तुमची सुरू झाली, किंवा प्रतिष्ठानला सुद्धा तुम्ही वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान असं कुमारांच्या मोठ्या साथीदाराचं नाव. पहिली वक्तृत्व स्पर्धा सुरू झाली जी नातपै नावाची होती, का एकांकिका स्पर्धेने सुरुवात झाली या तुमच्या कार्यक्रमांची? नाही, नातपै वक्तृत्व स्पर्धा नगर वाचनालय कणकवलीतलं घेत होतं. आणि मग या दरम्यानच्याच काळात मी त्या म्हणजे मला ह्या कणकवलीतल्या लोकांनी त्या वाचनालयाच्या कार्यकारिणीवर घेतलं काम करण्यासाठी म्हणून. त्यावेळी निवडणूक काय होत नव्हती, कामं करणारी माणसंच नसायची, त्यामुळे मी त्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व झालो. बेळेकर सर, राहुल सर आणि प्रकाश मुसळे वगैरे, प्रकाश कामत सगळेच होते. माधव कदम होता पत्रकाराचा, ज्येष्ठ पत्रकार. तर आम्ही त्या कामात तिथे गुंतलो. आणि मग असे एक दिवशी आम्ही सगळं झाडता लक्षात आलं की तिथे एक करंडक दिसला. तर तो करंडक बघितला तर तो कणकवलीतले एक नातपैंचे प्रेमी होते, मिशा म्हणून, त्यांनी तो करंडक दिला होता. वाचलं तर ते वक्तृत्व स्पर्धेसाठी होतात. हे काय झालं तर म्हणजे बंद पडली आहे. तर का बंद पडली तर नाही, रिस्पॉन्स मिळत नाही, असं काय ठरलं गेलं. मग दरम्यानच्या काळात मी ते सावंतवाडीच्या एकांकिका स्पर्धेचा अनुभव होता. बेळगावला तर आम्ही आपले देवगडला तर बक्षीस घेतल्यामुळे तो एक वातावरण तयार होतं. मग आम्ही म्हटल्यावर हे बंद पडले तर नातपैंच्या नावानंच आपण ती का स्पर्धा चालू करावी. जर तुम्हाला म्हणजे ती वक्तृत्व स्पर्धा पण करता आली असती, परंतु ती जर यांचा अनुभव असा होता कणकवलीतल्या माझ्या पूर्वीच्या लोकांचा की ते नाही चालत आहे, तर मग म्हटलं आपण असं करून बघू. आणि नातपैंचा प्रभाव माझ्या तर लहानपणीपासून तो होताच पगडा. आणि तो खूप प्रभावी पगडा होता. म्हणजे त्यांचा पगडा विरोधकांवर पण होता. आणि ते गेल्यानंतर ते काहीतरी रुजवणं खूप गरजेचं होतं. आणि त्याच दरम्यान नातपै सेवांगण मालवणला सुरू झालं होतं. माधव गडकरी, मधु मंगेशकरांनी, जयवंत दळवींनी नातपै वनराई म्हणून एक ट्रस्ट सुरू केला होता. आणि आम्ही ती नातपै स्पर्धा सुरू केली. हे 3 साधारण एका टप्प्यावर घडलेल्या या परिसरातले, अधिक खूप वाचनालय वगैरे झालीच आहेत, पण ते घडलं. आणि मग ती नातपैंच्या नावाने एकांकिका स्पर्धा सुरू केली. सावंतवाडीतल्या स्पर्धेत आयोजक कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा अनुभव होता. देवगडच्या स्पर्धेत स्पर्धक म्हणून काम करण्याचा अनुभव होता. या सगळ्याचं हे घेऊन कणकवलीतली जेव्हा नाट्य एकांकिका स्पर्धा सुरू करायची ठरली, त्यावेळी आयोजनात काही वेगळा विचार सुरुवातीला होता की नेहमीच्या पद्धतीने आपली स्पर्धा असते तशा पद्धतीनं काही झालं? नाही, स्पर्धा म्हणजे नाटक म्हणून तू विचार कराल तर वेगळा विचार नव्हता काही. म्हणजे जे येईल, जे मुलं करतायत ते करावं. एकच महत्त्वाचा उद्देश होता की इथल्या लोकांना व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि इथल्या लोकांचं काम हे त्या क्षेत्रातल्या धुरीणांनी ते बघितलं पाहिजे. नाहीतर त्याचं आपण काय करतो, आपण कुठे आहोत हेच कळत नसतं माणसाला. त्यामुळे ते होणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही येत असलेल्या त्यावेळेच्या एकांकिका स्वीकारल्या, परंतु त्याचे परीक्षण केलं खूप ज्येष्ठ लोकांनी. म्हणजे ते आता
सगळ्यांचीच नावं घेणं कठीण आहे, पण आता 40 वर्षात किती लोकांनी परीक्षण केलं. परंतु त्याच्या उद्घाटनाला नाथपेंचे सहकारी आले होते, शामराव कोचरेकर. ते खूप उत्कृष्ट वक्ते होते. किंवा बक्षीस समारंभाला पहिल्या वर्षी कुसुमताई अभ्यंकर, ज्या लेखिका रत्नागिरीच्या, त्या आल्या होत्या. म्हणजे हा मुळात दृष्टिकोन तसाच होता. म्हणजे ते कोणी उद्योगपतीने किंवा का राजकारण्याने यावं आणि व्यासपीठावर बसावं असा मुळातच तो सगळ्यांचाच आउटलुक नव्हता की अशा तऱ्हेने काम करावं असा तो होता. नाटक म्हणून हे हळूहळू मग घडत गेलं. म्हणजे जे आमच्याकडे त्यावेळी पाहुणे आले, परीक्षक आले, यांच्याबरोबरचा होणारा संवाद, हा खूप त्यांच्यावरची चर्चा, ह्याने आपण खूप शिकत जातो. आणखी मला असं लक्षात येतं की नाटपई एकांकिका स्पर्धा ही तशी अगदी अपवादात्मक स्पर्धा आहे की जिथे शालेय रंगभूमीसाठी तुम्ही स्पर्धा, शालेय गट सुरू केला, जो सामान्यतः नसतो. खुल्या गटासाठी स्पर्धा असतात. त्याच्या मागची प्रेरणा काय होती? नाही, मुळात म्हणजे आम्ही सुरुवात करताना शालेय गट आणि खुला गट असा दोन्ही केल्या होत्या. म्हणजे इव्हन सावंतवाडीत पण ती नव्हती किंवा देवगडला पण ती नव्हती. मी त्या पद्धतीचा हां. तर मुळात म्हणजे मला असं सतत, म्हणजे जो मी NSDच्या लोकांना बोलवण्याचा संदर्भ जेव्हा देतो तेव्हा तू म्हणतोस की अबोध काहीतरी चालू असतं, तर ते होतं की मुळात ते शिक्षण महत्त्वाचं आहे. कुठची कला तुम्हाला शिकायचं असेल तर त्याचं शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे. आणि शिक्षण तुम्हाला लहानपणापासून जे मिळतं ते खूप माणसाला घडवत जातं. आणि म्हणून ते बाल रंगभूमीचं असणं खूप गरजेचं आहे असं सुरुवातीलाच आम्हाला वाटलं. आणि त्यामुळे ती दोन्ही गट सुरू केले. खुला गटाची स्पर्धा ही काय काय वेळा चूस म्हणून घेतली जाते. काही लोकांना आपल्याला मिरवायचं असतं, व्यासपीठ मिळवायचं असतं म्हणून. तसा तो बेसिकच मुळातच तो दृष्टिकोन नव्हताच आमच्याकडे. त्यामुळे नाटक खरोखर रुजवता येतं का, आणि मग तू रुजवायचं असेल तर ते लहान मुलापासून रुजलं पाहिजे, तर ते मग पुढे चालत जातं. असा एक होताच तो अबोध, असं म्हटलं तरी चालेल. तो सगळा भारावलेला काळ मीही बघितलाय. तिथे विद्या मंदिरच्या जागेत त्या स्पर्धा व्हायच्या आणि रात्री 1, 2, 3 आपले लोक बसलेले असायचे. खूप आनंदात ते सगळं करायचे. कणकवलीचा तो मंतरलेलाच काळ होता सगळा त्या काळात. प्रतिष्ठानचं ते फार मोलाचं काम आहे, कारण जे दिग्गज परीक्षक यायचे त्यांच्याशी पुन्हा संध्याकाळी गप्पा असायच्या. एकूणच सगळा समृद्ध होण्याचा काळ होता. मी अगदी सुरुवातीला जे म्हटलं ना की केवळ महाविद्यालयापुरतं हे न ठेवून सर्व समाजापर्यंत हे तुम्ही नकळतपणे त्यावेळी केलं. आणि त्याचा एक लाभार्थी, आता जो शब्द फार लोकप्रिय आहे तो मी आहे. पण नाटपई एकांकिका स्पर्धेचं मला आणखी एक वैशिष्ट्य असं वाटतं की तुम्ही आकड्यांवर थांबून तिथेच राहिला नाही. म्हणजे 10, 20, 25 एका टप्प्यावर तुम्हाला असं वाटलं की ही निवड काहीतरी आधी एक चाचणी लावली पाहिजे. येत आहेत स्पर्धा म्हणून घेत राहायचं आणि मग रात्री 4 वाजता संपतच नाहीत आणि पुन्हा दर्जा घालवण्याची खूप भीती असते. हा निर्णय घेतानाची मानसिकता आणि त्यानंतर त्याला मिळालेला प्रतिसाद किंवा त्याला काही प्रमाणात तुम्हाला टीकेचं धनी व्हावं लागलं हेही मला माहिती. त्याचा जरा खुलासा होतो. हां, म्हणजे मुळात म्हणजे माझा तरी सुरुवातीपासून दृष्टिकोन असा होता की एकांकिका स्पर्धा काय, किंवा नाट्योत्सव काय, किंवा संगीताची स्पर्धा काय, किंवा ह्या सगळी ही एखाद्या चळवळीची साधनं आहेत. ह्याच्यावर पक्का ठाम विश्वास होता. ते काय साध्य नाही आपलं. हा जेव्हा विचार पक्का आपला झाला तेव्हा आपण विचार करायला लागलो की हे असंच हे चालू शकतं ना. मागची फाईल उघडायची, पुढे बघायची आणि पुढे चालू ठेवायचं. पण तसं करणं गैर वाटलं, कारण त्यावेळेला एवढा तुम्ही म्हटलं तसं तो भारावलेला काळ होता. म्हणजे एकांकिका स्पर्धेची तिकीट विक्री करायला सकाळी लोक लाईन लावायचे वाचनालयामध्ये की मला पुढचं तिकीट पाहिजे, असा तो भारावलेला काळ होता. तो असताना 50, 55, 60 एकांकिका स्पर्धेला एंट्री द्यायच्या. अगदी पार मुंबई, औरंगाबादपासून लोक यायचे त्यावेळी त्या स्पर्धेला. पण नंतर असं लक्षात आलं की काही लोक त्या स्पर्धेच्या एक वलय निर्माण झालं होतं नाटपई एकांकिका स्पर्धेला. त्या वलयाचा फायदा घेण्यासाठी काही आपण करून घेऊन जाऊया का, असं एक मग ते आमच्या लक्षात यायला लागलं की काय करतायत. म्हणून मग आम्ही त्याला निकष लावायचं ठरवला की एक आपण त्याची दिग्दर्शीय टिप्पणी आपण मागू. म्हणजे मुळात ती एकांकिका
एकांकिकेवर त्या दिग्दर्शकाने विचार केला आहे की नाही, आणि केला असेल तर तो काय बाजूने केला आहे. कारण आपल्याला बऱ्याचशा एकांक्या माहिती होत्या त्या काळातल्या, किंवा ते स्क्रिप्ट आपण मागवत होतो, तर त्या बाजूने त्याने विचार केला आहे का, त्याचा काय दृष्टिकोन आहे हे बघता येईल. म्हणजे आपल्याला थोडासा अंदाज येतो की हा काहीतरी प्रयत्न करतो. अर्थात तो प्रयत्न चुकीचा असेल, वाईट असेल, पण त्याची म्हणून एक भूमिका आहे ही जर ठामपणे त्या दिग्दर्शक टिप्पणीत दिसत असेल तर ते आपण त्याची ती चाळणी लावू आणि मग ते कंट्रोल करायचा प्रयत्न त्यावेळी केला. असे प्रयोग आम्ही प्रत्येक टप्प्यावर करतच गेलो आहोत. म्हणजे कदाचित तुझा पुढचा प्रश्न असेल, परंतु त्या टप्प्यावर ती केली, दिग्दर्शकाचा टिप्पणी घेतली, त्याला खूप विरोध झाला तू म्हणाला. आणि म्हणजे काही अगदी माझ्या थिएटरमधल्या चांगल्या अभ्यासक लोकांकडून पण विरोध झाला, परंतु ते नाही, तो म्हणजे टिकला नाही, किंवा लोकांनी ते एक्सेप्ट केलं, लोक पाठवायला लागले. नंतर आमच्या असं लक्षात आलं की दिग्दर्शक टिप्पणी पण लिहून घेता येते. मग त्या आपण प्रत्येक गोष्टी जशा माल प्रॅक्टिसेस असतात त्या तिथेही घडतात असं लक्षात आलं. मग आम्ही प्राथमिक फेरी सुरू केली. प्राथमिक फेरी सुरू करणे खूप धाडसाचं होतं. धाडसाचं एका अर्थाने की सगळ्या संघांना 2 वेळा यायला लागणार होतं, आणि तो आर्थिक खर्च होता. म्हणजे प्राथमिक फेरीला आम्ही येऊन गेल्यानंतर तो स्पर्धेला येतात म्हणून तो त्यांनी खर्च करावा, परंतु फायनलला जेव्हा जी निवड होते तेव्हा आम्ही त्याला प्रवास खर्च द्यायचो, राहण्याची सोय, जेवणाची खर्च करायचो. तो खूप खर्च व्हायचा. पण तो सगळ्यांनी ठरवलं की नाही, हा गरजेचा आहे खर्च, हा आपण केलाच पाहिजे, त्याच्यासाठी आपण काही करू, उभारू पैसे, परंतु ही प्रोसेस आपण घडवली पाहिजे. त्याप्रमाणे ती प्राथमिक फेरीची घडली. म्हणजे या सगळ्याचा दबदबा वाढत होता सगळं प्रतिष्ठानच्या स्पर्धेचा. पण मला सगळ्यात तोंडी कौतुक सगळीकडे होत असताना एक कृतिशील कौतुकाचं एक मोठी निवड तुमच्या प्रतिष्ठानची झाली, ती म्हणजे थिएटर अकॅडमी आणि फोर्ड फाउंडेशननी एक नाट्य उत्सव म्हणजे समांतर रंगभूमीचा करायचा ठरवला, आणि त्याच्यासाठी कणकवली केंद्र निवडलं. बरं. ही मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाची दाद होती कृतिशीलतेला, आणि ज्याच्यात तुम्हाला कृती करता येणार होती. त्या थिएटर युनिट आणि फोर्ड फाउंडेशनच्या त्या जेव्हा आपण सगळ्या प्रकल्पाबद्दल बघतो तेव्हा असं लक्षात येतं की तो पहिल्यांदा 3 वर्षाचा होता, मग तो 6 वर्षासाठी झाला, आणि मग तो थांबला सगळ्या कारणाने. ही एकमेव संस्था अशी आहे की ज्याने तो पुढे नेला आणि स्वतःच्या बळावर नेला. त्यामुळे आपण एकांकिका स्पर्धेबद्दल जरी आता सखोल बोललो असलो तरी तो समांतरपणे जाणारा तुमच्या या प्रतिष्ठानचा एक मोठा भाग आहे. त्याच्याबद्दल थोडंसं, कारण त्यांनी तर मला असं वाटतं की प्रतिष्ठानची सगळे गौरव आहे तो महाराष्ट्राच्या पलीकडेही नेला. ते तर खूप महत्त्वाचा टप्पा होता आमच्या संस्थेच्या वाटचालीतला, इव्हन माझ्या जडणघडणीतला असं मी म्हणेन की म्हणजे आम्ही ज्या टप्प्यावर काम करत होतो ते योग्य आहे ना असंच आपण संभ्रमित असतो. म्हणजे आपण करतोय ते काम योग्य आहे, अचूक दिशेने चाललं आहे का. तर त्या टप्प्यावर थिएटर अकॅडमीने आम्हाला एक बळ दिलं की येस, यू आर ऑन द राईट पाथ. तर हे तुम्ही, आणि म्हणून निवड झाली. आता मगाशी तुम्ही म्हटलं की नाट्योत्सव, पण थिएटर अकॅडमीचा किंवा फोर्ड फाउंडेशनचा दृष्टिकोन फार असा व्यापक होता. म्हणजे नाट्योत्सव हा दिसला, परंतु नाट्योत्सवाबरोबर इथल्या कलाकारांना वेगवेगळं प्रशिक्षण देणं हे त्याच्यातला महत्त्वाचा उद्देश होता. म्हणजे इथले कणकवलीतले बरेच कलाकार, मग ते प्रशिक्षण प्रकाश योजनेचं असेल, लेखनाचं असेल, दिग्दर्शनाचं असेल, अशा वेगवेगळ्या टप्प्यावर ते पण घडलं या 4 सेंटरवर. हा म्हणजे नुसतं नाटका महोत्सवापुरतंच नव्हतं. त्याच्यापेक्षा माधुरी पुरंदरे जे संपादन करायचे जे बुलेटिन ते खूप महत्त्वाचं होतं. जागतिक रंगभूमीचा वेध घेणार होतो, भारतीय रंगभूमीवर काय चाललं आहे हे घेणार, अशा तऱ्हेचा तो व्यापक पट होता त्या थिएटर अकॅडमीचा, आणि ते खूप महत्त्वाचं काम थिएटर अकॅडमीकडून घडलं. अर्थात ते तू म्हणलास तसं की इतर सेंटरवर चालू नाही राहिलं, परंतु सुदैवानं आमची संस्थेमध्ये काम करणारी माणसं, त्यांचा दृष्टिकोन, या बाजूने ते रुजलं आणि टिकलं, हे खूप महत्त्वाचं. त्याला मोठा लोकाश्रयही मिळाला, कारण पुन्हा पैसा असतोच. हो, म्हणजे तो अनुभव मला तर वाटतं की तुम्ही तो शेअर केलाच पाहिजे. कारण एका टप्प्याला जेव्हा तुम्ही अशी सगळ्या हितचिंतकांना म्हटलं की आता आम्हाला तो काही करणं शक्य नाही, प्रायोजक नाही, तेव्हा उत्स्फूर्तपणे त्यांच्याकडून काही प्रतिसाद आला, त्यामुळे तो गेली काही वर्ष सुरू आहे. जरा तो अनुभव सांगा, म्हणजे ती रुजली याचं हे ते फार मोठं उदाहरण आहे. पहिला तो तू म्हणालास तसं की पहिले 3 वर्ष पूर्ण ग्रँड फोर्ड फाउंडेशनकडून येत होती, थिएटर अकॅडमीकडून.
ती अर्थात परफॉर्मन्सच्या मानधनापुरतीच होती. इथला खर्च आम्हाला करायला लागतच होता, राहणं, भोजन, निवास, ह्या सगळ्या गोष्टी. तो नंतर 3 वर्षानंतर त्यांनी कर्टेल करत आणला. म्हणजे 6 नाटक व्हायची तर मग 5 नाटकं, त्याच्यापुढे 4 नाटकं, त्याच्यापुढे 3 नाटकं, असं तो 6 वर्ष चालला. आणि पण बाकीच्या ठिकाणी तो बंद झाला, आम्ही तो चालवला. आणि मग ती 6 वर्ष गेल्यानंतर परत प्रश्न आला की आता काय करायचं. मग दरम्यानच्या काळात आम्ही ते रतन टाटा ट्रस्ट कडे भेटलो म्हणण्यापेक्षा ते परत आळेकरांनीच, त्यांचं कॉन्ट्रिब्युशन खूप आहे त्याच्यामध्ये, तर त्यांनीच ते सगळं जुळवून आणलं. आणि मग तो रतन टाटा ट्रस्टने त्याला परत 3 वर्ष त्याला स्पॉन्सरशिप दिली, परत पुन्हा फोर्ट फाउंडेशन दिली होती. त्यामुळे परत ती 3 वर्ष, म्हणजे पहिली 3 वर्ष, नंतरची 3 वर्ष, नंतरची 9 वर्ष, असं ते चाललं. त्यानंतर रतन टाटा ट्रस्टचं पण चाललं होतं की हे कंटिन्यू करायचं म्हणून त्यांनी एक समिती, शांताबाई गोखले होत्या, त्या मुद्दाम इथं येऊन सगळा सर्वे करून गेल्या सगळ्या ठिकाणच्या, गोव्यापासून सगळे. पण त्यानंतर काही कारणाने झालं नाही. मग आम्ही असं एनरॉनसारखा पुरस्कर्ता मिळवायचा 2-3 वर्ष प्रयत्न केला. तो तिथं खांडेकर होते, संजीव खांडेकर, त्यांना मुळात तो त्यांचा कलासक्त माणूस होता आणि त्यामुळे स्वतः कलाकार असल्यामुळे त्यांनी ते केलं. आणि म्हणजे मला ती पण महत्त्वाचं नोंद करावीशी वाटते की त्याने 3 वर्ष केल्यानंतर ते एकदा मला म्हणाले की अरे हे किती वर्ष भीक मागत राहणार तू, आपण ह्याचं कायमची तरतूद करूया, मी येतो एक दिवशी कणकवलीत आणि आपण काहीतरी जमू. म्हणजे ते ठरलं वगैरे, सगळा प्लॅन झाला, तारखा ठरल्या. आणि त्यांच्या डोक्यात ते होतं पक्क की असा एक कोर फंड तुम्हाला मी उभारून देतो. म्हणजे तो एनरॉनकडून असेल किंवा काय, त्या एनरॉनकडून पैसे घेतले पण लोकांनी बोंब मारून आमच्या बाबतीत झाली होती, ते सोडा. तर ते झालं होतं. पण दुर्दैव असं झालं की त्याचवेळी ते सगळं एनरॉनचं सगळे गाशा गुंडाळ झालं, संजीव खांडेकर तिकडून गेले आणि मग ते राहिलंच. आणि मग एका टप्प्यावर आम्ही ते आणखीन 3 वर्ष चालवलं, 3-4 वर्ष चालवलं. पण नंतर असं वाटायला लागलं की हे संस्थेच्या गंगाजळीतलेच पैसे आपण त्याला खर्च करतोय, असं व्हायला नको. म्हणून मग एका टप्प्यावर असं वाटलं की खरोखरच आम्ही इतकी वर्ष हे चालवलं, 10-15 वर्ष, तर खरोखरच लोकांना त्याची गरज आहे का, की आम्हाला वाटतं म्हणून हे करतो असं म्हणून अंदाज घ्यायचा. म्हणून आम्ही ठरवलं की सगळ्या जे 200-300 सभासद व्हायचे त्या ह्याचे उपक्रम, त्यांचीच एकदा मीटिंग बोलवली आणि त्याला म्हटलं की हा असा प्रश्न आहे. तर लोकांकडूनच त्याला रेटा असा आला की नाही, त्यावेळी आम्ही 200-300 रुपये तिकीट असायचं, सीझन तिकीट. ते म्हणजे नाही, आम्ही 1000 रुपये तुम्हाला इलाईट मेंबरची एक कन्सेप्ट त्यांनी ठेवली, लोकांनीच ठेवली, रसिकांनी ठेवली. आणि तसे करू, म्हणजे मुळात जो मुख्य खर्च आहे तो त्याच्यातून उभा राहील आणि मग इतर लोक येतील ते येतीलच. तो खूप आनंददायी होता. म्हणजे अशा तऱ्हेनं रसिकांकडून त्याला, म्हणजे अर्थात एकंदरच कणकवलीच्या रसिकांनी हे सगळीच चळवळ खूप उचलून धरली. म्हणजे एकांकिका स्पर्धा रसिकांच्या तिकिटावर चालणारी एकमेव असेल. काही कुठच्याही सगळ्या एकांकिका स्पर्धा ह्या कुठल्या तरी प्रायोजित असतात, मोठ्या शहरातल्या तर असतात. तसंच ते नाट्योत्सव पण लोकांनी उचलून धरला रसिकांनी. असं म्हणजे अगदी सुरुवातीला तुमच्या ह्याच्यात उल्लेख आला तसं एका दशकात 70च्या आसपास कणकवली व्यापारी पेठ होती, ती हळूहळू कलेची पेठ झाली आणि ती अशी स्वयंस्फूर्तीतून झाली. या नाट्य उत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य मला कणकवलीकर आणि रसिक म्हणून असं वाटतं की जी नावं आम्ही केवळ पेपरमध्ये वाचली होती, म्हणजे हबीब तन्वीर इथे आले होते, असे मोठे मोठे लोक आले. नासिरुद्दीन शाह तर इथल्या रंगभूमीच्या प्रेमात आहे आणि त्यांनी जाहीरपणे लोकसत्तेत आहे. तुमचा तो रंगमंच जो आहे तो शेणाने सारवलेला आणि त्याच्या एका वासाबद्दल हबीब एकदा प्रत्यक्ष कौतुक केलं होतं. अशी सगळी जेव्हा मोठी माणसं इतक्या छोट्याशा गावात येतात नाटकाच्या प्रेमाने, तेव्हा आयोजक म्हणून काय दडपण असतं? खूप प्रचंड दडपण असतं. म्हणजे आपण काय बघितलेलंच नसतं. म्हणजे हे जगभर फिरून आलेली माणसं, जगभर नाटक करून आलेली माणसं, त्यांना इथं येऊन काय वाटेल, त्यांना इथं काय तो कमीपणा भासू नये, म्हणजे त्रुटी राहू नयेत आयोजनामध्ये, असा एक दडपण असतंच. आणि मुळात तुम्हाला या सगळ्यांबरोबर इंटरॅक्शन करायचं असतं. त्यामुळे तुम्ही किती सजग असता, तुम्ही काय वाचता, तुम्ही काय ऐकता, काय अनुभव घेता जगभर चाललेलं किंवा भारतभर चाललेलं, ह्याचं ज्ञान म्हणा किंवा तुम्ही त्या बाबतीतलं काय म्हणू त्याला आपण,
सजग अद्ययावत असणं, हां सजग असणं, सजग त्याच्याबरोबर. असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे हबीब तन्वीर तर हबीब तन्वीरने यापूर्वी काय केलं आहे नाटकं हां. असा प्रश्न येतो. ते काय कुठल्या ह्याच्यात काम करतात, क्षेत्रात काम करतात, तिथली परिस्थिती काय आहे असं बोलताना ह्याचा अभ्यास मला करायलाच लागतो. तसा आणखी एक मोठा महत्त्वाचा कार्यक्रम प्रतिष्ठानने एक केला तो म्हणजे 75 निमित्त तुम्ही डॉक्टर श्रीराम लागू, विजय तेंडुलकर आणि मला वाटतं दामू केंकर हो हो अशा तिघांना एकत्र आणलं ह्या गावात आणि त्याचं हे केलं. त्या तिघांनी हो म्हणणं याच्यातच मला वाटतं प्रतिष्ठानच्या कार्याला एक पावती मिळाल्यासारखी होती. हो होतीच. म्हणजे ते निर्विवाद आहे. म्हणजे तेंडुलकर तर फार पूर्वीपासून आमच्या संपर्कात होते. म्हणजे वसंत सरवटेंचं म्हणजे आम्ही जेव्हा प्रदर्शन इथं आयोजित केलं नाट्योत्सवाच्या वेळी, ती पण मध्ये आम्ही नाट्योत्सवाबरोबर चित्रकलेची प्रदर्शन पण मांडली. चंद्रकांत मांढरेंचं केलं, वसंत सरवटेंचं केलं, आपला नामानंद मोडक कणकवलीतला चित्रकार त्याचं केलं. तर हे करत असताना तेंडुलकर खूप संपर्कात होते. म्हणजे फोनवर बोलणं होत होतं की सरवटे काय आहेत, काय दर्जाचा कलाकार आणि त्याचं कसं केलं पाहिजे, ते आम्ही केलं वगैरे. आणि तेंडुलकरांना म्हणजे पूर्वी येऊन तेंडुलकर गेलेच होते इकडे. त्यांची मुलाखत झाली होती इथे कणकवलीत तेंडुलकरांची. त्यामुळे ते असतं. म्हणजे ही माणसं सगळी अशी आहेत. तुलाही माहीत असेल किंवा सगळ्यांनाच माहिती असेल की काही चांगलं घडत नसेल तर ती जाणार पण नाहीत तिकडे. त्यामुळे ती आली हे तू म्हणतोस तसं तो प्लस पॉईंटच होता की ते त्यांनी इथं येणं आणि खूप चांगल्या तऱ्हेनं ते 4 दिवस इथं राहणं हे खूप आम्हाला पण संपृक्त करणारा तो अनुभव होता त्यांच्याबरोबरचं वावरणं. हे जे मगाशी उल्लेख झाला की सरवटेंच्या किंवा चित्रांचं प्रदर्शन, हा प्रतिष्ठानचा दृष्टिकोन सातत्यानं राहिला आहे की फक्त नाट्यकला नाही, इतर कला ज्या अभिजात किंवा सौंदर्य ज्याच्यातून सौंदर्यदृष्टी विकसित होईल. एक प्रयोग महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपण करत असो, महाविद्यालयीन अभिवाचन स्पर्धा, वाचिक अभिनयासाठी. त्याचबरोबर इथे संगीताचं एक फार मोठं काम चालतं. म्हणजे मला आठवतंय की नाट्य उत्सव किंवा जेव्हा पहिल्यांदा सुरू झाला तेव्हा त्यातल्या एका दिवशी प्रीतरंग होतं. म्हणजे पुन्हा त्याची बीज त्या वसंत बापट आणि त्या कवी संमेलनाकडे जातात की परफॉर्मिंग कवितामध्ये एक नाटक असतं. बरोबर. असं सगळ्या अंगाने हे समृद्ध होण्याचा जो प्रयत्न राहिला आणि त्याची ती सजगता राहील. हा महाविद्यालयीन जो वाचिक अभिनय स्पर्धेचा आपण जो प्रयत्न केला त्याला तितकं पुढे यश मिळालं नाही हा जरी भाग असला तरी तो करण्यामागे पुन्हा हीच प्रेरणा होती ना की महाविद्यालयात. हो हो हो. म्हणजे जशी शाळेचा आपण मगाशी विचार केला तसं तो पुढचा टप्पा महाविद्यालयीन पातळीवर एकांकिका करणं ते खर्च ते पेलवत नाही असं ते कॉलेजवाले म्हणतात. पण ते खोटं आहे असं माझं मत आहे. कारण आत्ता कॉलेजच्या प्राध्यापकांना एवढे पगार आहेत जे पूर्वी मी मगाशी फातर्बेकर सरांचा उल्लेख केला की त्यावेळी पगार वेळेवर पण होत नसत. ते किती कमी होते हे सगळ्यांना माहिती आहे, पण ते वेळेवर पण होत नसत. परंतु दर रविवारच्या तालमीला मंदाताई म्हणजे फातर्बेकरांची मिसेस ही आम्हाला सगळ्यांना सबंध दिवसाला पुरणारं भाजी पाव किंवा पुऱ्या घेऊन येत असे स्वतःच्या खर्चाने. तो काळच वेगळा होता. म्हणजे मी दुखंडे सरांना एकदा म्हटलं होतं तुम्ही ह्या सगळ्या प्राध्यापकांचे सगळे पगार वाढवून घेतले, त्यांच्यासाठी झगडलात, पण हे आता काहीच करत नाहीत असं म्हटलं. ते म्हणले होय रे, मला पण तेच वैषम्य आहे असं ते एकदा म्हणाले होते. तर सांगायचा मुद्दा काय होता आपण बोलत होतो महाविद्यालयात. हां, तर महाविद्यालया पण निदान तो परफॉर्मन्स त्यांना करणं आर्थिक शक्य नसेल तर निदान वाचिक अभिनय हा जो महत्त्वाचा अंग आहे ते तरी मुलांकडून घडवून घ्यावं, घोटून घ्यावं हा त्याचा होता. कारण ती परत स्पर्धा घेऊन आम्ही थांबत नव्हतो. तर त्या स्पर्धेला एक परीक्षक असा असायचा की जो वाचिक अभिनयामधला तज्ज्ञ होता आणि त्याचं प्रात्यक्षिकाचं व्याख्यान असायचं नंतर त्या मुलांसाठी. म्हणजे हा एकंदरच प्रत्येक गोष्टीतच आमचा दृष्टिकोन राहिलेला आहे की म्हणजे संगीताची स्पर्धा आता कदाचित पुढच्या ह्याच्यात आपल्याला बोलणं आहे तर त्याच्याबरोबर आम्ही वर्कशॉप घेतो. म्हणजे काही एकांकिका स्पर्धेच्या वेळेला आम्ही 2 वर्ष वेगवेगळ्या तऱ्हेची वर्कशॉप घेतली. म्हणजे प्रसाद वनरसेने 1 वर्ष दिग्दर्शकाचं वर्कशॉप घेतलं, प्रदीप मुळेनं मेतेपाचं घेतलं. तर हा दृष्टिकोन सतत राहिला आहे. म्हणजे त्याचं शिक्षण मिळणं तुम्हाला गरजेचं आहे, त्या बाबतीत तुम्हाला अधिक प्रगत वाटेवर नेणं त्या कलाकाराला हा सतत दृष्टिकोन राहिला आहे. त्यामुळे ते महाविद्यालयीन टप्प्यावर ते आम्ही केलं. म्हणजे त्याचा खूप विदारक अनुभव आहे. म्हणजे महाविद्यालयीन वाचिक अभिनयाची
फी होती 100 रुपये, पण तीसुद्धा द्यायला कॉलेजकडे पैसे नाही म्हणून सांगायचे. म्हणजे प्राध्यापकांकडून असं ऐकलेलं आहे, म्हणजे प्राध्यापक जे त्यावेळी 60-70 हजार पगार करत होते त्यानं ते स्वतःचे पदरचे 100 रुपये द्यायला पण तयार नसायचे. हे खूप महाविद्यालयीन पातळीवर विदारक चित्र होतं आणि आहे, अजूनही आहे. म्हणजे कुणालाही त्याचं काय अर्थ काय पडलेलं नाही. त्या सगळ्या जाणीवा थिजत चालल्यात असं म्हणतोय, तरीही आपण आपले चालत असतो त्या वाटेवरून जितकं आपल्याला जमेल असं. प्रतिष्ठाननी जसं आयोजक म्हणून भूमिका केली तशी स्वतःची निर्मिती केली. राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेतला किंवा वि स खांडेकरांच्या अमृतधाराच्या ह्याच्यात प्रतिष्ठानचं योगदान होतं आणि पुढे स्वच्छंदला तर विंदा करंदीकर शताब्दीच्या ह्याच्यात फार मोठा सहभाग होता. राज्य नाट्य स्पर्धांचा जो अनुभव होता प्रतिष्ठानचा स्पर्धक म्हणून, आणि नंतर इथे त्या राज्य नाट्य स्पर्धेचं केंद्र व्हावं यासाठी, तो कसा म्हणजे महाराष्ट्र राज्य हे आम्ही वाचतो त्याप्रमाणे किंबहुना एकमेव राज्य आहे की ज्यांनी राज्य नाट्य स्पर्धा सातत्यानं केली आणि काही मूळ चांगला हेतू ठेवून ती केली. बरोबर. तर तो अनुभव कसा आहे सगळा? म्हणजे नाटक निर्मितीचा अनुभव खूप चांगलाच असतो. म्हणजे तो स्वतःच्या आनंदासाठी आपण करतो. परंतु मला गंमत वाटली की मी कॉलेजमधल्यानंतर नाट्यदर्शनमध्ये नाटक केल्यानंतर कणकवलीत एकांकिका स्पर्धा होईपर्यंत मी नाटकच केलं नाही. म्हणजे मला त्याचं एक आणखीन गंमत वाटते की जेव्हा मला वसंत सुमन पुरस्कार मिळाला आणि माझी जयंत पवारनी मुलाखत घेतली होती मुंबईत, त्यावेळी त्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला त्याने असं विचारला होता की तू शाळा कॉलेजमध्ये नाटक करून आल्यानंतर इतकी वर्ष तू आयोजनात अडकल्यामुळे तू नाटक केलं नाहीस, ह्याचं तुला काय बोच नाही का, किंवा तू असं अस्वस्थ नाहीस का, असा त्याने प्रश्न विचारला होता. तर ती सतत असायची, सतत होती ती. परंतु एकदा तुम्ही आयोजनामध्ये अडकल्यानंतर ते काटेकोरपणे होणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे ते जर नसतं तर म्हणजे परत तो संदर्भ येतो की आळेकर माझ्या तन्वीर सलमानाच्या वेळी असं म्हणाले होते की ओळख करून देताना की हा वामन जर नसता तिथं कणकवली तर आम्ही नाटकं कुणाला दाखवणार होतो आणि कुठे जाऊन दाखवणार होतो. म्हणजे थोडंसं एक्झॅगरेशन जरी म्हटलं वैयक्तिक पातळीवर माझ्या, म्हणजे ते काय मी एकट्यानं केलेलं नसतं, बरोबर माणसं असतात. म्हणजे ती माणसं परत ते पण माझं भाग्य आहे की मी 3 पिढ्यांबरोबर काम केलं, संस्था स्थापन केली. त्यावेळेचेच माझे समवयीन, त्याच्यानंतरची दुसरी पिढी त्यांच्याबरोबर पण जमून घेणं, आणि आत्ता तर त्याच्या पुढची पिढी, त्याच्या पुढची म्हणजे 4 दशकं म्हटलं तर 4 पिढ्या होतात. तर ह्यांच्याबरोबर जुळवून घेणं म्हणजे प्रसंगी म्हणजे तुझ्या प्रश्नापासून थोडं बाजूला जातो, परंतु प्रसंगी असं होतं की तुम्हाला काही गोष्टी नवीन जेव्हा पिढी येते तेव्हा त्यांच्या डोक्यात जे विचार असतात ते पटत नसतात तुम्हाला, परंतु त्यांना तुम्हाला तोडून टाकता येत नाही, ते तुम्हाला त्यांच्याबरोबर घेऊन जायला लागतात आणि त्यांना पटवून द्यायला लागतं, तोंडी नाही कृतीतून, की हे चुकीचं आपण करत होतो आणि मग ते परत जागायला. पण त्याचवेळी जर त्यांना धक्का दिला तर ते बिघडून जाण्याची शक्यता असते. तर तो पण चांगली माणसं सगळी मित्र मिळाले आणि अजूनही आत्ताच्या पिढीपर्यंत मिळाले, हे भाग्य लागतं. म्हणजे तसं कठीण असतं. म्हणजे पंडित स्वतः बोलले नाही, पण काय अभिनयाची गुणवत्ता त्यांची आहे त्यांच्याकडे. तर मला वाटतं चाफाला राज्यनाट्य स्पर्धेतलं उत्कृष्ट अभिनयाचं पदकाचे वानकरी आहेत, आणि त्याच्याही पेक्षा एक मोठी थाप त्यांना वाचिक अभिनयाची अशी मिळाली होती, ती म्हणजे विंदा करंदीकरांच्या आम्ही जो स्वच्छंद कार्यक्रम करत असो त्याच्या ट्रंक नावाची एक विरूपिका पंडित वाचत. हा कार्यक्रम पहिल्यांदा आम्ही सावंतवाडीला केला आणि विंदा पहिल्या रांगेत होते, आणि नंतर विंदानी जे पोस्टकार्ड पाठवलं त्याच्यात त्यांनी असं लिहिलं की ही कविता माझ्यापेक्षा पंडितांना अधिक समजली, आजपासून ही कविता त्यांची. म्हणजे कदाचित आपल्या रसिकांना असं वाटेल की नाही यांनी स्वतःला इतकं दाबून ठेवलेलं नाही आयोजनात, तर किती गुणवत्ता होती. हा किंचित विषयांतर झालं, पण पुन्हा आपण आपल्या प्रतिष्ठानच्या कामाकडे येतो आहोत. वसंत सुमन जेव्हा पुरस्कार तुम्हाला मिळाला, पुरस्कारांचा जो उल्लेख झाला, पुरस्कार एकाच वेळी तुमच्यावर जबाबदारी वाढवतात, तुमच्या अपेक्षा, लोकांकडून तुमच्या अपेक्षा वाढतात, आणि एक सातत्यानं तुमच्या डोक्यात सतत सलत राहणारा विषय म्हणजे जो खरं म्हणजे महाराष्ट्राची मूळ प्रवृत्ती आहे की दस्तऐवजीकरण ह्याच्याकडे कुणीच गंभीरपणे कशातच लक्ष देत नाही, गप्पा मारत राहायचं, त्याच्यातून काय जे शिल्लक राहील ते. हा अस्वस्थ करणार असल्यामुळे मला वाटतं वसंत सुमन पुरस्काराचे जेव्हा पैसे मिळाले तेव्हा तुम्ही असं घोषित केलं की मला एक रंगभूमीसाठी काहीतरी मासिक काढायचं आहे,
ज्याच्यामुळे डॉक्युमेंटेशन होईल आणि त्याच्यासाठी तुम्ही सतत प्रयत्नशील राहिलात. हाच सर तुम्ही तन्वीर पुरस्काराच्या वेळी केलात की माझ्या ते अजून डोक्यात आहे पण ते मला प्रत्यक्ष करता येत नाही. ते सगळं जुळलं आणि 2016 मध्ये ना मला वाटतं आपण ते प्रकाशित केलं, म्हणजे 2017च्या फेब्रुवारीला पहिला. हे इतकी वर्ष डोक्यात एखादा प्रकल्प घेऊन ठेवणं आणि पुन्हा ते पंडितांचं म्हणून आलं नाही, ते वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्थेमार्फतचं म्हणून प्रकाशन आहे. ही वाटचाल काय आहे? कसं माणूस इतका दमसास धरून ठेवू शकतो? नाही, मुळात माझं एक निरीक्षण असं आहे की जसं मगाशी आपण म्हटलं की माणूस नोकरी, लग्न झालं की आपल्या या आवडी निवडी बाजूला टाकतो किंवा आणि मग त्याच्यात गुंततो. तसं एक दुसरं निरीक्षण माझं असं आहे की माणसं स्वतःची आयडेंटिटी जपण्यासाठी सतत धडपडत असतात. संस्थात्मक पातळीवर काम करायला त्यांना नको असतं एका टप्प्यावर. म्हणजे आपली आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी संस्थेचा वापर करतात ते, परंतु एकदा ती आयडेंटिटी मिळाली असं त्यांना वाटतं, ती मिळालेली नसते. त्यांना वाटतं, त्यांचा समज असतो की मला आयडेंटिटी मिळाली आहे, तर मग ती कशी आपली जपत राहायची. मग त्या वेळेला आपण संस्थेपासून दूर गेलो तरी चालेल, मग त्याच्यासाठी काही निमित्त सांगायची, संस्थेला आरोप करायचे. हे आमच्या बाबतीतच घडलं असं नाही, सगळ्या संस्थांमध्येच घडतं आणि अशी माणसं दूर होतात. परंतु त्याचं दुसरं निरीक्षण असं आहे की जी आमच्या संस्थेमधून जी दूर गेली माणसं, त्यांनी काही केलं नाही पुढे मोठं. हे दुर्दैव आहे. म्हणजे त्यांनी जर वेगळं जाऊन काही चांगलं उभारलं असतं, म्हणजे नाटकच काय, चित्रकला काय, संगीत काय, तर त्याचा खूप आनंद मला वैयक्तिक झाला असता. मला माहीत नाही लोक असं मी आता म्हटल्यानंतर काय म्हणतील ते, परंतु त्याचा मला खूप आनंद झाला असता. पण ते घडत नाही. माणसाला स्वतःची आयडेंटिटीच क्रिएट करण्यामध्ये मग स्वतःची वेगळी संस्था करायची, परत ती काही दिवस झाल्यानंतर ते वापरून झाल्यानंतर थांबायचं. ही जे आहे ना, हे थांबणं खटकतं आणि हे थांबलं पाहिजे असं मला वाटतं. की संस्थात्मक पातळीवर तुम्हाला काम करता आलं पाहिजे. म्हणजे मला कुणी या संस्थेमध्ये काम करत असताना काय म्हटलं तर मला त्याचा वाईट वाटत नाही, पण संस्थेला आरोप केला की मला खूपच प्रचंड मानसिक त्रास होतो, चीड होते. अरे ज्या संस्थेनं तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी त्या टप्प्यावर दिलं, म्हणजे हे माझ्या बाबतीत ह्या सगळ्याच संस्था चालवणाऱ्यांना हा अनुभव आलेला असणार किंवा येत असणार. त्यामुळे ह्या बाजूने कार्यकर्त्यांनी खूपच विचार करणं किंवा कलाकारांनी खूप विचार करणं गरजेचं आहे. की कारण संस्था जेव्हा तुमच्याकडे असते गाठीशी, तेव्हा तुम्ही खूप चांगलं काम करू शकता. कारण त्या एक संस्थेचं एक गुडविल असतं. संस्थेबरोबर तुमच्या माणसं असतात, 4 माणसं, 4 लोकांचे विचार येतात. कदाचित तुम्ही चुकीचं काम करत असाल तर कोणतरी एक सांगणारा असतो, नाही थांबूया जरा किंवा अजून विचार करूया. म्हणजे अशा तऱ्हेने काहीतरी घडत असतं. ते एकट्या बाजूने काम करताना घडत नाही. त्यामुळे संस्थात्मक पातळीवर काम होणं आणि ती चालवणे फार कठीण आहे. आणि ते घडलं तर खूप म्हणजे मी नेहमी मागे एकदा IFAनं अतुल पेठेने माझी मुलाखत केली होती. त्यावेळी आम्ही हा दोघांनी मुद्दा मांडला होता की हे आचरेकर प्रतिष्ठान एक आहे, परंतु त्याच्याबरोबर त्या परिसरात आणखीन अशा संस्था उभं राहणं, काम उभारणं गरजेचं आहे. कारण ती पॉकेट्स उभी राहणं खूप गरजेचं आहे. हे सगळ्यांसाठीच आहे, कलाकारांसाठी आहे, संस्थांसाठी आहे, नाटक करणाऱ्यांसाठी आहे. की आपापली पॉकेट निर्माण करणं आणि अशी वेगवेगळ्या ठिकाणी त्या टप्प्यावर, म्हणजे भौगोलिक टप्प्यावर केंद्र निर्माण होणं ही खूप गरज आहे. आणि ती कशी होणार, तर ती संस्था म्हणून उभी राहिली तरच. नाहीतर ती वैयक्तिक मी करतो असं करून काय घडणार नाही असं मला वाटतं. त्याचं ते नेटवर्किंग झालं तर ते जास्त समृद्ध होत जाईल. मुळात माझा प्रश्न होता आणि त्याला रंगवाच्या संदर्भात, पण माझ्या पुढच्या एका प्रश्नाचं तुम्ही नकळत उत्तर दिलं, त्यामुळे मी त्याचा उल्लेख करतो. मी असं विचारणार होतो की संस्था चालवताना कार्यकर्त्यांची किंवा त्या आयोजकांची आचारसंहिता काय असावी, त्याचं तुम्ही इतक्या खुलासेवार उत्तर दिले. आता आपण पुन्हा त्या रंगवाच्याकडे येऊ. कारण मी रंगवाच्याचा प्रश्न विचारताना असं म्हटलं की हे संस्थेच्या नावाने आलं, पंडित यांच्या नावाने आलं नाही. खरं तो वैयक्तिक पुरस्कार होता, संस्थेत काम केल्यामुळे होता, ही कृतज्ञता लक्षात ठेवून तो रंगवाच्याचा प्रवास जरा. हां, रंगवाचे म्हणजे बसंत सोमन पुरस्काराचा उल्लेख केला. तो त्यावेळी जे पैसे मला 10,000 रुपयाचा पुरस्कार होता, तो मी संस्थेकडे त्याचवेळी डिपॉझिट केला होता आणि तो रंगवाच्यासाठीच, म्हणजे नियतकालिक सुरू करण्यासाठीच म्हणून तो दिला होता. आणि मला खात्री होती की वेळ लागेल, परंतु हे घडेल. त्यावेळी माझ्याबरोबर माझे सहकारी होते मित्र डॉक्टर विद्याधर करंदीकर, त्यांचा खूप आधार होता आपल्याला.
म्हणजे जेव्हा आपण असं नियतकालिक सुरू करू तेव्हा एक माणूस आपल्यामागे खंबीरपणे उभा असेल, ती बाजू सांभाळणारा, संपादक म्हणून बाजू सांभाळणारा. कारण ही माणसं तुम्हाला उभी करायला लागतात. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की संस्थेचा स्वतःचा म्हणून नाटककार असायला लागतो, तसं संस्थेचा संपादक असायला लागतं जर हे करायचं असेल तर त्यावेळी त्या आशेवर मी खरं ते मला आशा होती की हे होईल आपल्याकडून. आणि त्यामुळे मग तो तन्वीर सन्मान आला आणि तन्वीर सन्मानाच्या वेळी पुण्यात बोलल्यामुळे त्याला खूपच उचल आली. मग खूपच त्याचवेळी लोक खूप सभासद झाले. काही लोकांनी आम्ही मिनिमम 1,000 म्हटलं होतं, काही 5,000 10,000 असे दिले लोकांनी. अमोल पालेकरांसारख्या रसिकाने रंगकर्मीने 1,00,000 रुपये जाहीर केलेच होते अगोदर. ते असं म्हटल्यानंतर एक धीर आला, परंतु ते होत नव्हतं. म्हणजे कारण मुळात माझा सतत दृष्टिकोन राहिला आहे, जो संस्थेमध्ये पण रुजला आहे, की एक गोष्ट चालू केली तर ती बंद नाही करायची. म्हणजे अगदी आकांत करून ती चालू ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे ते सुरू करतानाच खूप खंबीर पावलावर सुरू करायचं असं ठरत असल्यामुळे त्याला वेळ लागत होता. परंतु ह्या सगळ्याच्या 10 वर्षाच्या काळात जे लोकांनी पैसे दिले होते ते संस्थेने निगुतीने जपले होते, ते गुंतवले होते, कंपाऊंड इंटरेस्टने ते गुंतवत गेलो होतो. आणि ते 60-75 रुपये होते ते ह्या 10 वर्षात 3-1 लाखापर्यंत त्याची रक्कम गेली होती. मग असा विचार केला की आता आपण ह्या टप्प्यावर सुरू तर करू, कारण नाहीतर आपण असं वाट बघत राहिलो तर कधीच होणार नाही. आणि ते खूप 25-30 वर्षाचं, मगाशी तू दस्तावेजाचा उल्लेख केला, ते दस्तावेजच नसल्याचं हे 25-30 वर्ष अशी अंगावर येत होती. जर ह्या 25-30 वर्षात काहीच काहीच दस्तऐवजीकरण नाही नाट्यक्षेत्राचं. म्हणजे सिनेमाचं स्वतःचं नियतकालिक आहे, कविताचं नियतकालिक आहे, साहित्याचे तर आहेतच, आता तर टी व्हीची माध्यमाची नियतकालिका निघाली, खेळाची सगळ्यांची आहेत. पण एकच असं होतं की हे रंगभूमीशी निगडीत नियतकालिक सुरू होत होती. प्रयत्न झाले, खूप चांगले प्रयत्न झाले, खूप म्हणजे त्यांच्या पूर्वसुरीणांचा कृतज्ञतेनं उल्लेखच केला पाहिजे की त्यांनी ते काम केलं. परंतु ते टिकत नव्हतं. आणि त्याचं मुळात पक्क माझ्या डोक्यात असं होतं की आर्थिक गणितामुळेच हे चालू राहत नाही, त्यामुळे त्याची बैठक घट्ट करणं गरजेचं होतं. मग त्यावेळी जेव्हा आम्ही अनाऊन्स केलं त्यावेळी असं म्हणत होतं की आम्ही 10 लाख रुपये कोअर फंड निर्माण केला तर आपण चालू करायचं, पण ते होत नाही असं दिसलं. मग म्हटलं हे 3 लाख जमलेत, पालेकर देतील, असं करून मग 4 लाख, मग आणि सुरू झालं की एक लोक होतील, असा एक त्याच्यामध्ये दृष्टिकोन होता. आणि मग ते आपण चालू केलं. आणि चालू केल्यानंतर त्याला बरा रिस्पॉन्स मिळाला, म्हणजे खूप चांगला मिळाला अशातला भाग नाही. म्हणजे मुळात तसाची सतत खंत आहे की रंगकर्मीच होत नाहीत, त्याचे वाचक खूप होतात, त्याचे पालक. आम्ही त्याला पालकत्वाची कन्सेप्ट दिली आहे की म्हणजे मगाशी म्हणाला तसं की वैयक्तिक त्या आयडेंटिटीमध्ये काहीच रस नसतो. म्हणजे जसं संस्थेचं काम आहे तसं हे रंगभूमीचं नियतकालिक चालवणं हे रसिकांचं काम आहे, रंगकर्मींचं काम आहे. आम्ही निमित्त मात्र आहोत. आम्ही एक जबाबदारी सांभाळतोय त्याच्या निर्मितीची आणि त्याच्या सर्क्युलेशनची ही जबाबदारी, परंतु हे तुमचं आहे, तुम्ही त्याचे पालक व्हा आणि ते चालवा, हा त्याच्यामधला बेसिक कन्सेप्ट आहे. त्यामुळे ते झालं. आणि बऱ्यापैकी आज 4 वर्ष तू एक त्याचा भाग आहेस, पार्ट अँड पार्सल. त्यामुळे मग म्हणजे एका टप्प्यावर खूप प्रयत्न झाले. म्हणजे मध्ये मिटिंगा झाल्या, कणकवलीत मिटिंग झाली, पुण्यात मिटिंग झाली, ह्या सगळ्या रंगकर्मींना गोळा केलं. मग काही म्हणाले की तरुण रंगकर्मींकडे हे देऊया, मग ते तसं दिलं गेलं काही जणांकडे. अर्थात हे काय बाहेर आलं नाही, परंतु त्यांच्याकडून झालं नाही, कारण ते तरुण रंगकर्मी स्वतःच्या जगण्याशी झगडत होते, त्यामुळे त्यांच्याकडून ते झालं नाही. मग परत ते थांबलं. मग परत अशा टप्प्यावर निर्णय झाला की नाही, आता आपल्याबरोबर जे इथे काम करणारे आहेत, जे ती जाण आहे, म्हणजे तू आहेस किंवा डॉक्टर चव्हाण आहेत किंवा फराटे सर, ह्या लोकांना बरोबर घेऊन आपण चालू तर करू, मग काय होतं ते बघू, असं म्हणून ते चालू केलं. आणि सुदैवानं 4 वर्ष आता होतील, ह्या नोव्हेंबरच्या अंकात आला की होईल. आणि आता बऱ्यापैकी ते आम्ही सतत गुंतवत असल्यामुळे आर्थिक स्थैर्य यायला लागलं आहे. म्हणजे ते फार नाही आहे. म्हणजे आत्ता मला ह्या उद्याच्या अंकाची काळजी आहे, आता काय हाती पैसे नाहीत, कारण ह्या कोरोनाच्या काळामध्ये 4-5 महिन्यात एकही मेंबर नवीन झालेलं नाही, किंवा असं कोणाकडून गव्हर्नमेंटचे जाहिरातीचे पैसे पण यायच्यात, अशी तंगी आहे परिस्थिती. पण होणार, म्हणजे चालू राहील असं एक खात्री आहे. जसं थिएटर अकॅडमी आणि फोर्ड फाउंडेशननी त्या नाट्य उत्सवाची यजमानपद देऊन प्रतिष्ठानला एक कर्तृत्वाची दाद दिली,
तशी आणखी एक संधी प्रतिष्ठानला मिळाली, ते म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं आयोजन. आणि त्या आयोजनाच्या जबाबदारीतही आणि त्या नाट्य संमेलन बघतानाही प्रतिष्ठानचं थोडं वेगळेपण जाणवत होतं. तो अनुभव म्हणजे मुळात तो प्रस्ताव तुमच्याकडे कसा आला, त्याचं तुम्ही नियोजन कसं केलं, आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे आणखी ही संपल्यानंतर, तेही तुम्ही सांगावं, नाही तर मी त्याची नक्की आठवण करीन. नाही, तो खूप सुखद अनुभव होता. अर्थात त्याला कारणीभूत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले रंगसम्राट मच्छिंद्र कांबळे कारणीभूत आहेत. त्यांचं प्रेम होतं मच्छिंद्रांचं आमच्यावर. अर्थात ते आत्ताच तुमच्या लक्षात आलं की यावर्षीपासून आम्ही नाट्योत्सवाला त्यांचं नावच देऊन त्याला सन्मान केला. म्हणजे तो एक परत दृष्टिकोन आहे. म्हणजे मगाशी मी बोलताना असं म्हटलं की जसं गावातलं आपण नोंद घ्यायची असती, तशी आपल्या आजूबाजूच्या कलाकारांचं पण पूर्वसुरींचं आपण उतराई राहायला पाहिजे. म्हणून आम्ही बघितलं तर तुम्ही आचरेकरांचं आम्ही संस्थेला नाव दिलं, अभिषेकी बुवांच्या नावाने सगनगान शिक्षण सुरू केलं. आता नाट्योत्सवाला आम्ही ह्यांचं नाव आहे. एका बाजूने नाथपैसुद्धा रसिकच कलाकार होते, म्हणजे जे दशावतारासाठी आपलं आयुष्य त्यांनी झगडले. तर अशा तऱ्हेचं काम करत होतो. त्यावेळी मच्छिंद्र कांबळे खूप प्रेमात होते आमच्या संस्थेच्या कामाच्या. तर त्यांनी ते अध्यक्ष असताना ते म्हणाले की अरे मालवणला झालं, आता कणकवलीला पुढच्या वर्षी, म्हणून त्यांनी जाहीरच करून टाकलं. आणि मच्छिंद्रचं खूप त्या बाजूला वजन होतं, त्यामुळे ते मान्य झालं आणि ते नाट्यसंमेलन आमच्याकडे आलं. आत्ता त्यावेळी कसं होतं की त्यावेळी पैसे ह्यांच्याकडून गव्हर्मेंटकडून जे मिळतात त्याला अनुदान, ते डायरेक्ट त्या आयोजक संस्थेकडे यायचं. आता ते बंद झाले. आता ते नाट्य परिषदेकडे जातात आणि नाट्य परिषद ते पाहतं. पण त्यावेळी गंमत होतं की त्याच्यापूर्वी या आयोजक संस्थेकडे येणारे पैसे सगळे खर्च व्हायचे. कदाचित जादा खर्च व्हायचे, माहीत नाही. परंतु आम्ही ते नाट्यसंमेलन वेगळ्या तऱ्हेने केलं. अर्थात भक्तीताई त्याच्या अध्यक्षा होत्या. आम्ही नाटक त्या नाट्योत्सवात केली, ती सगळीच व्यावसायिक नाटक नव्हते. ते विदूषकसारखं नाटक केलं, अधांतरसारखं नाटक केलं, किंवा चांगले परिसंवाद घेतले नाट्यक्षेत्रात सगळ्यांचं. बालनाट्य सतत 3 दिवस चालू होती, एक वेगळा मंच केला होता. तसंच लोककलांसाठी वेगळा मंच चालू होता. हे पहिल्यांदा नाट्य संमेलनाच्या इतिहासात घेतलं. आता ते सगळंच हल्ली करतात त्या क्षेत्रात, पण ते केलं. आणि सगळ्यात तुला उल्लेख करायचा असेल तो आर्थिक, तर ते हे सगळं झाल्यानंतर आम्ही 70,000 रुपये नाट्य परिषदेला परत शिल्लक राहिलेले दिले त्यांना नेऊन. असं हे मालवण आणि कणकवलीचं 2च कोकणातले उदाहरण की ज्यांनी पैसे नाट्य परिषदेला परत शिल्लक राहिलेले दिले आणि चांगलं सुविहितपणे, कुठलाही आरडाओरडा न होता किंवा वादविवाद न होता ते सुविहितपणे पार पडलं. त्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आणखीन एक संस्थेच्या निजामाची बाजू की आपले भूषण गगराणीसारखा एक चांगला रसिक माणूस, अधिकारी, मोठा अधिकारी संस्थेशी जोडला गेला. याचा पण खूप आनंद आहे. अशी माणसं मिळणं पण भाग्य लागतं, ती मिळाली आम्हाला त्या निमित्ताने. आणि त्यावेळची जी स्मरणिका होती ती विशेष गुणवत्तेची होती, ज्याचं सगळीकडे कौतुक झालं. ती मुंबई विद्यापीठामध्ये संदर्भाला ठेवलेली आहे ती स्मरणिका. म्हणजे तेही मगाशी आपल्याला बोलताना राहून गेलं की या सगळ्या कालावधी, म्हणजे जेव्हा आपण दस्तऐवज म्हणतो, तर संस्थेने आजपर्यंत जवळजवळ 5 दस्तऐवज निर्माण केले. म्हणजे नाथपै एकांकिकेच्या 10व्या वर्षी जी स्मरणिका काढली, त्याचं देवळींपासून माधव गडकरींपासून सगळ्यांनी त्याच्यात लिखाण केलेलं आहे. तू पण मला होतं त्याच्यात लिखाण लिहिलेलं आहे. त्यानंतर 25व्या वर्षी नाथपै एकांकिका स्पर्धेच्या आपण एक वेगळी डॉक्टर विद्याधर करंदीकरांनी त्याचं संपादन केलं होतं, ती खूप महत्त्वाची. नाट्यसंमेलनं जे पण विद्याधर करंदीकर बरोबर होते आणि आपण ती स्मरणिका केली. 4 प्रातिनिधिक, मगाशी आपण म्हटलं 4 प्रातिनिधिक एकांकिकांचा संग्रह केला संस्थेने प्रकाशित. नाट्योत्सवाच्या 20व्या वर्षी एक छोटी स्मरणिका काढली. त्यानंतर आम्ही मुलांसाठी जो उपक्रम करतो, म्हणजे मगाशी तू म्हणालास तसं की शालेय गटाची एकांकिका स्पर्धा करून आम्ही थांबलो नाही, तर 5 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांसाठी एक सृजनाच्या वाटा, म्हणजे माणूस घडणं असं जे सतत आपण म्हणतो, तो घडण्यासाठी डॉक्टर राजेंद्र चव्हाण जे मुलांबरोबर गेली 30 वर्ष काम करतात. ते दर शनिवारी इथं येऊन 3 वर्ष, तो यावर्षी परत हे कोरोनामुळे राहिलं, परंतु ते 3 वर्ष त्या मुलांबरोबर येऊन काम करतात. त्यामुळे आणि या बाजूने त्यांची एक पुस्तिका केली आहे. असं सतत आपापल्या गोष्टीचं, म्हणजे आत्ता आम्ही 40 वर्षाची ही दृष्टिक्षेप करणारी पुस्तिका आहे. म्हणजे ही पुस्तिका तू बघितलीस तर तुझ्या लक्षात येईल की 40 वर्षात काय केलं, कोण येऊन गेले, काय उपक्रम केले, हे आपल्यालाच आठवत नसतं, माहिती नसतं. तर ते हे निर्माण होणं, प्रत्येक संस्थेनं निर्माण करणं, नोंद ठेवणं
करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि हे हातात घेऊन सांगताना मला जास्त आनंद अशासाठी होतोय की आधी केले आणि मग सांगितले अशा अर्थाचं दस्तऐवजीकरणाचं आहे. म्हणजे करा असं नाही, आम्ही हे सातत्यानं करत आलो आहोत. तर हेही काम प्रतिष्ठानचं अशा दृष्टीने, म्हणजे उद्या कुणाला असा प्रश्न पडला प्रतिष्ठानच्या कामाचं दस्तऐवजीकरण कुठं आहे, तुम्ही इथे येऊन ते बघू शकता. आत्ताच रंगवाच्याचा जो उल्लेख झाला, खरं म्हणजे पंडितांनी सुरुवातीला असं ठरवलं होतं की 1000 सदस्य झाले की आपण करू शकू, कारण साधं होतं 1000 गुणिले 1000 झालं की आर्थिक स्थैर्य मिळेल. महाराष्ट्र नाट्यवेढा आहे असं सगळं आपण सातत्यानं म्हणत असतो, पण आज 3 वर्ष होतानाही मला असं वाटतंय की आम्ही अजूनही तो 4 आकडी संख्या गाठू शकलेले नाही. आम्ही अजूनही 600च्या कमी आहोत. या निमित्तानं रंगवाच्या आणखी लोकांपर्यंत पोचू आणि तो 1000चा आकडा पार हो अशी सदिच्छा मी या मुलाखती दरम्यान व्यक्त करून घेतो, कारण आम्हाला कमर्शियल ब्रेक नाही, आम्ही तो अशा अर्थानं वापरतो आहोत. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचं एक वैशिष्ट्य असं आहे की स्वतःचं स्टेज असलेलं, रंगभूमी आणि हा सगळा कला संकुल असलेलं, ही एकमेव संस्था अशा पद्धतीची की ज्यांच्याकडे स्वतःची रंगभूमी आहे, स्वतःचं प्रेक्षागृह आहे. याच्यात आणखी काही बरंच करायचा तुमचा मानस आहे. म्हणजे मुळातच हा सगळा परिसर कला संकुल म्हणून विकसित व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्याबद्दलचं काही धोरणं? हां, त्याबद्दलचं धोरण बोलतो, पण तत्पूर्वी एक रसिकांना सांगितली पाहिजे अशी गोष्ट सांगतो की जी थोडीशी अर्धवट राहिली. म्हणजे जर आपण म्हणत असू की ह्या मुलाखतीमुळे काही रंगकर्मी त्याचा विचार करणार असतील अशा तऱ्हेचं काम करायचं, तो मुद्दा असा आहे की एकांकी स्पर्धेचा मगाशी तू उल्लेख केलास की तेंडुलकर, लागू आणि यांची आम्ही 75 साजरी केली, दामू काकांची. तर त्यावेळी आम्ही तेंडुलकरांच्या एकांकिकांचा महोत्सव केला. तेंडुलकरांच्या एकांकिकाचा महोत्सव केला, लागूंच्या एकांकिका जी प्रकाशित झाली ती प्रकाशन केलं, आणि दामू काकांचं तर इथं ते असल्यामुळेच त्यांच्या दिग्दर्शनाचा भाग घेतला झाला. आणि त्यानंतर असं लक्षात आलं की आता आपण एकांकिका स्पर्धा खूप होत आहेत, आणि एकांकिका स्पर्धा खूप होत आहेत म्हणजे एवढ्या होत होत्या की सिंधुदुर्ग जिल्ह्यातच 34-35 एकांकिका स्पर्धा होत होत्या. आणि त्याच्यातला परत महत्त्वाचा भाग म्हणजे या सगळ्या आम्ही 25व्या वर्षा टप्प्यावर या सगळ्यांचं दस्तऐवजीकरण केलं. एक माणूस नेमला या कॉलेजमधला जो रिसर्च संदर्भात काम करणार होता, आणि त्या सगळ्या 35 एकांकिका स्पर्धांचं त्यांना एक क्वेश्चनरी दिली आणि त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन करून ठेवलं. मग असं लक्षात आलं की अरे हे सगळंच घडतं आहे, इतर तर महाराष्ट्रभर एकांकिका स्पर्धा होतात, तर आपण आत्ता या टप्प्यावर काय करू शकतो. तर आम्ही ते 30व्या वर्षी 30व्या वर्षी जशी 25व्या वर्षी ते 30व्या वर्षी म्हणजे तेंडुलकरांची एकांकिका स्पर्धा घेतली आम्ही, पण तरी 4 वर्षे ह्या विचार विनिमयात गेली नाही, होय लोक रिस्पॉन्स देतील की नाही, काय असा तो सगळा भाग होता, लोक येतील की नाही एकांकिकेवर, म्हणून त्याच्यात गेली. आणि मग 31व्या वर्षी आम्ही तो लेखक केंद्रीय महोत्सव सुरू केला. म्हणजे लेखक त्या लेखकाने येऊन 4-5 दिवस राहावं, आपल्या एकांकिका आत्ताची पिढी काय करते ते बघावं, आणि मग त्यांच्याशी इंटरॅक्शन व्हावं, त्याचं एक पुस्तक प्रकाशित करावं, असा तो असा विस्तारलेला कार्यक्रम होता. आणि तो मग मतकरींचा पहिला केला, म्हणजे तेंडुलकरांचा पूर्वी केलाच होता, मतकरींचा केला, आळेकरांचा केला, गजवींचा केला, योगेश सोमणचा केला, संजय पवारचा केला. पण ते वेगळं करत होतो, त्या सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन रेकॉर्डिंग केलेलं आहे आम्ही, व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे या 5-6 जणांचं. पण ते नंतर असं लक्षात आलं की लेखक पण खूप उत्साही नाही आहेत त्याच्यावर. म्हणजे हे खूपच वैषम्य वाटण्यासारखी गोष्ट होती की नंतर जे म्हणजे संजय पवार आणि योगेश सोमण हे अगोदर आलेच नसते जर ह्या सगळ्या मोठ्या पूर्वीच्या म्हणजे वृंदावन दंडवते आहेत, एलकुंचवार आहेत, ह्यांनी जर होय म्हटलं असतं तर हे अगोदर झाले असते आणि मग ही पिढी आली असती. परंतु हे कोण तयारच नाहीत. म्हणजे ते काय करतात असे प्रत्येकाचा भूमिका अशी मला खूप निरुत्साही करणारी वाटली की काय करतात आत्ताची मुलं, मला माहिती आहे काय, मी येऊन काय करणार, काय इंटरॅक्शन करणार, असं एकंदर होता. मग मी आत्ता परदेशात असतो तर मी तुझ्यासाठी तुला शब्द देईन आणि त्यावेळी यायला नाही जमलं तर, एवढा त्या चळवळ जर आपण म्हणत असू तर ह्या मोठ्यालांकडून त्या बाजूने तसा रिस्पॉन्स झाला नाही. मग एका टप्प्यावर अरे जर यांनाच इंटरेस्ट नसेल ह्या दस्तऐवजीकरणाचा, म्हणजे ते एका बाजूने दस्तऐवजीकरण होतं, त्यांनाच इंटरेस्ट नसेल तर आपण थांबूया आणि परत आपण होती तशी एकांकिका स्पर्धा सुरू करूया. त्याचा खूप त्रास झाला आम्हाला. म्हणजे
ज्यावेळी आम्ही स्पर्धा म्हणजे त्यावेळी पण एक महत्त्वाचं की एक शालेय गटाची एकांकी स्पर्धा आम्ही बंद केली नव्हती, ती सतत चालू होती, ती सतत चालू आहे. परंतु नंतर काय झालं की हे लेखक केंद्रीय महोत्सव घेत आहेत म्हणून लोक जे थोडेसे स्पर्धक दूर गेले ते अजूनही यायला तसा वेळ लागतो आहे. अर्थात थोडा आत्ता लोकांचं एकांकी करण्याचं प्रमाण पण फार कमी झालं आहे. परंतु मग तो मुद्दा असा होता की हे सतत काहीतरी वेगळं करत राहणं, ही चळवळ पुढे नेण्यासाठी हा जो दृष्टिकोन होता तो त्या दोन्ही गोष्टीतून आपल्याला दिसत राहतो. म्हणजे मग कालच्या 40 वर्षे झाली त्यावेळी आम्ही लहान मुलांच्या एकांकी स्पर्धा घेताना शाळेतले विषय एकांकिकाच्या माध्यमातून कसे मांडता येतील असं आम्ही एक स्पर्धा घेतली होती. स्पर्धा नाही घेतला, महोत्सव घेतला होता. म्हणजे सिंधुदुर्गातल्या जवळ आणि रत्नागिरीतल्या अशा जवळ 8-10 शिक्षकांनी त्याच्यात भाग घेतला आणि गणित हा विषय कसा किती सोप्या पद्धतीने करता येतं. म्हणजे बालभारतीपर्यंत ती बातमी पोचली आणि त्यांनी म्हटलं त्याचं रेकॉर्डिंग असलं तर आम्हाला द्या. म्हणजे अशा तऱ्हेने सतत दृष्टिकोन शिक्षण आणि त्याचं काय करता येईल हे सतत संस्थेकडे चालू असतं त्याचं चर्चा. प्रतिष्ठानच्या वाटचालीत हे सातत्याने दिसतंय की केवळ नैसर्गिक गुणवत्तेवर विसंबून राहण्यापेक्षा त्याला जर थोडं प्रशिक्षण मिळालं तर ते अधिक चांगल्या स्वरूपात येतं. दृष्टी नाही थोडं नाहीच, माझं तर म्हणणं आहे असे शिक्षण तुम्हाला त्या पाहिजेच असं माझं म्हणणं आहे. म्हणजे शिक्षण जेव्हा तुम्ही त्या गोष्टी कलेचं घेता तेव्हा ती कला ती पहिली बघायला तुम्हाला बघायला शिकता, तुम्ही ती कले बघायला शिकता. तो परफॉर्मन्स किंवा ती काय म्हणतात त्याला परफॉर्मन्स तो असतो तो बघायला शिकता आणि मग तुम्ही अधिक विस्तारता. म्हणजे करताना तुम्ही जे करत होता म्हणजे काही वेळा काही उपजत असतं ते त्यांना येत असतं परंतु त्याचा कार्यकारण भावच माहिती नसतो. हे आपण का केलं आहे ते मुळात असलेलं बुद्धीतून आलेलं असतं. ते समजल्यानंतर त्याला जे काय आपोआप पैलू पडतात ते खूप महत्त्वाचे असतात आणि मला सतत वाटतं. म्हणजे आम्ही संगीत स्पर्धेवर तू अजून आलेला नाहीस पण संगीत जो कार्यक्रम आम्ही उपक्रम त्याच्यामध्ये पण तो वर्कशॉप एक असतोच. एखाद्या अंगाचा 3 सत्रांचा वर्कशॉप आम्ही दरवर्षी घेतो. तो आता गेली जवळजवळ 25 वर्ष 20 वर्ष चालू आहे तो उपक्रम. म्हणजे हे सतत अभ्यासाच्या बाजूने करणं खूप गरजेचं आहे असं सतत मला वाटत आलेलं आहे. हा संगीताचा जो मगाशी माझ्याकडूनही विषय राहिला जिथे इथे जे संगीताचं काम चालतं प्रशिक्षणाचं शास्त्रीय संगीत म्हणजे खरं म्हणजे आमचे गुरु इथे जे येतात समीर डोळे त्याला शास्त्रोक्त संगीत असा अगदी शुद्ध शब्द ते वापरतात आणि त्याच्या मागे हेतू हाच आहे की शास्त्रीय संगीत अभिजात संगीत मरत चाललंय याच्याबद्दल नुसतं काही म्हणण्यात अर्थ नाही. इथे जी गुणवत्ता आहे त्यांना इथे काहीतरी त्या दर्जाचं प्रशिक्षण देता यावं म्हणून मला वाटतं डुबळे सर महिन्यातून 2 दिवस इथे येतात आणि आपलं हे करतात. त्याची खूप चांगली फळं आपल्याला मिळत आहेत. एका छोट्या मुलाखतीत तर प्रतिष्ठानच्या सगळ्या ह्याला आपल्याला स्पर्श करणं अवघड आहे पण मगाशी एक उल्लेख झाला आणि मला आठवलं म्हणून सांगतो की एक लेखकांसाठी तुम्ही कार्यशाळा घेतली होती आणि ज्याच्या चर्चेलाही आळेकर समर्ना खाते असे लोक आले होते आणि आपण इथल्या भागातले काही नाट्य लेखक होते त्यांच्यासाठी केलं होतं. हे जे सतत आपण करत असतो आणि मी पुन्हा जो आपला पहिला त्याचं पुस्तक पण केलं, त्याचं पुस्तक केलं त्याला पुन्हा प्रयोग करायला आपण सगळ्या पद्धतीने मदत करत राहिलो. हे सगळं करत असताना म्हणजे ही आता संगीताचं जे आपलं निघालंय ज्याच्यात तुम्ही कार्यशाळा घेता आवाजाची किंवा एका विशिष्ट याची म्हणजे मला वाटतं सनईवर झालं पद्मराजाचं स्तोत्र झालं याची काय हे म्हणजे प्रतिष्ठाननी या बाजूलाही जावं दोन म्हणजे शिक्षणाच्या बाजूने की संगीताच्या बाजूने संगीतातलं हे म्हणजे संगीत हे मुळात आचरेकर प्रतिष्ठानची स्थापना म्हणजे आम्ही एकांकी स्पर्धा करत असू तरी संगीताच्या मैफिलीने झालेली आहे. म्हणजे आता यावर्षी मधुवंती दांडेकरांना जो किर्लोस्कर पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्र शासनाचा त्यांचं गाणं आणि शरद जांभेकर दुर्दैवानं आत्ताच ते निवर्तले त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमानं तो आमची संस्था सुरू झाली आहे. म्हणजे जेव्हा फोर्ड फाउंडेशनने सुद्धा जेव्हा आम्हाला ग्रँट दिली तेव्हा आम्ही इन्सिस्ट केलं होतं आळेकरांना की एक तरी कार्यक्रमाला शास्त्रीय संगीताचा द्या. त्यावेळी विना सहस्रबुद्धेंचा कार्यक्रम झाला, संजीव अभ्यंकर सारखा गाऊन गेला त्यावेळी म्हणजे हे 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर ते करत असताना शिक्षण हा बेसिकच मुद्दा होता. म्हणजे आता अभिषेकी बुवांच्या नावाने ते म्हणजे सघनगान शिक्षण केंद्र सुरू केलं आहे. अर्थात बुवांचे विद्यार्थीच एवढे चांगले आहेत की समीर दुबळे पुण्याहून 2 दिवस आणि प्रवासातले 2 दिवस सोडले ते 4 दिवस
म्हणजे वाया असं मी म्हणणार नाही, परंतु खर्च करून येतात ते, काही मानधन न घेता शिकवतात त्यांना. हे कशामुळे घडलं तर आमची जी धडपड चालू आहे त्याला काहीतरी मगाशी म्हणलं तो प्रतिसाद म्हणून किंवा त्याची नोंद म्हणूनच हे चालू आहे. तर ते हे शिक्षण अत्यंत गरजेचं आहे मुद्दा. जो तू कुठल्याही गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी तर आपण शास्त्रीय संगीत ॲप्रिसिएशन कोर्स सुरू केला. म्हणजे तो आता यावर्षी ह्या सगळ्या गडबडीत राहिला आहे, परंतु त्याला जवळजवळ 25 लोक सहभागी झाले होते आणि ते 6 सत्रांमध्ये आम्ही म्हणजे जसा फिल्म ॲप्रिसिएशन कोर्स असतो तसा शास्त्रीय संगीत ॲप्रिसिएशन कोर्स केला. म्हणजे हा दृष्टिकोन सततच बाळगला पाहिजे संस्थांनी. नुसतंच परफॉर्मन्स करून किंवा समारंभ करून चालणार नाही तुम्हाला, तर अभ्यासाच्या बाजूने त्याचं काम केलंच पाहिजे. असं हे एक सातत्यानं दिसतं. हा बारकाईने विचार जेव्हा आपली स्वतःची रंगभूमी आणि प्रेक्षागृह आहे तेव्हा आपल्याकडे ना एक असं ठोकळेबाज काहीतरी बांधतात आणि अकॉस्टिक्सचा फार विचार केला जात नाही. तुम्ही त्याबद्दल फार सजग असता की तो आवाज इथून तिथपर्यंत अगदी निर्भेळ आणि असा पोचला पाहिजे. असं जे हे सगळं कला संकुल इथे तुमच्या डोक्यात आहे आणि आता कदाचित असं शासनाकडून एक चांगला सकारात्मक मोठा हात मिळेल असं दिसतंय. या भविष्यातल्या योजनांबद्दल बोलून आपण या सगळ्या मुलाखतीचा समारोप करणार आहोत. पण त्याच्या आधी मला एक सातत्यानं आपली जवळजवळ 30 वर्षापेक्षा जास्त मैत्री आहे. मला एक सातत्यानं तुमच्या बोलण्यात असं जाणवतं की ही एक समाजसेवा आहे. समाजाचं उन्नयन होतं आणि त्याच्यातून हे होतं. म्हणजे केवळ दीनदलितांची अपंगांची सेवा करणं यालाच समाजसेवा म्हटलं जातं, पण ह्याकडे तितकं लक्ष जात नाही ह्या मानसिक याच्याकडे. ती जरा भूमिका मला वाटतं या निमित्तानं महाराष्ट्रभर पोचावी. ते सतत असं मला 40 वर्ष संस्थेमध्ये काम करत असताना सतत म्हणजे सुरुवातीला तो दृष्टिकोन असे, पण नंतर सतत असं जाणवत राहिलं की सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ते स्थान नाही आहे. म्हणजे ते स्थान लोकांकडून मिळण्या अगोदर त्या संस्थेमध्येच नसतं, त्या ग्रुपमध्येच नसतं. म्हणजे जो बॅकस्टेजला काम करतो, ज्याच्यामुळे तुमचं नाटक पुढे उभं राहतं, त्याला अनुल्लेखानच वापरलं जातं असं माझा अनुभव होता. आणि आम्ही ते कधीही केलं नाही. म्हणजे तुला त्याचा अनुभव आहे की आपण बाळाचा त्याच्या माहितीसकट फोटो त्या स्वच्छंदाच्या पुस्तिकेत छापला. तर हा सतत दृष्टिकोन असला पाहिजे की तो आहे म्हणून आपण हे आज स्टेजवर उभे आहोत. बॅकस्टेजला ते जातात म्हणून तुमचा दौरा आयोजित करतो, तुम्ही इथून पुण्याला मुंबईला प्रयोग करणार, तर त्याच्यासाठी जो माणूस कष्ट घेत असतो तो खरा महत्त्वाचा घटक आहे या सगळ्यांमध्ये. तो नसेल तर तुम्ही काय करूच शकत नाही. आणि म्हणून आणि मग त्याच्याबरोबरचे लोक ज्या अशा तऱ्हेचं काम करतात ते समाजसेवाच आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे त्याला विरोध असू शकतो. म्हणजे 1857चा लढा मला वाटतं की त्या लढ्यामध्ये एका गावातून दुसऱ्या ह्याला निरोप पाठवताना की तो लढा पुढच्या गावात जाताना भाकरी आणि फूल द्यायची, हे कन्सेप्ट आहे. भाकरी हे तुमचं जगणं आहे आणि फूल हे संस्कृतीचं तुमच्या चांगुलपणाचं प्रतीक आहे. तर ते कोण देतं माणसाला, समाजाला? तर ते सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे कलाकारच देत असतात किंवा त्या अनुषंगाने येणारा सभोवत परिसर इन द सेन्स माणसांचा समूह असं आपण म्हणू, तो समूह देत असतो. त्यामुळे त्याला तुम्ही समाजसेवक म्हणूनच गणलं पाहिजे असं माझं सतत म्हणणं आहे. म्हणजे अगदी मी परवा प्रतिष्ठेचा जो पुरस्कार सर्व कार्याशी सर्वदा जसा जो मिळाला, प्रतिष्ठानला जो मिळाला, त्याच्यामध्ये ज्या संस्था होत्या त्याच्यामधल्या वाचनालय आणि आमची संस्था ह्या लोकांना जेमतेम 2.5 ते 3 लाख रुपये त्या ह्याच्या लोकांनी दिले. परंतु परित्यक्ता, डीपडम किंवा असे जे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सॉफ्ट कॉर्नर निर्माण होतो, म्हणजे ज्याच्या भावना ज्याच्याशी खूप निगडीत आहेत, अशा कामाला खूप अधिक तोललं जातं आणि त्याला पैसे 20-25 लाख रुपये लोकांनी दिले. ती की चूक आहे असं माझं म्हणणं, त्यांना मिळायलाच पाहिजेत. परंतु मुळात जे कलाकार आहेत की सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत ते मुळात हे सगळं घडू नये, म्हणजे तो ॲडिक्ट होऊ नये, त्याला काय होऊ नये म्हणून मुळात बैठकच हे करत असतात. आणि ही बैठक करणाऱ्याला आपण दुर्लक्षित करतो. त्यामुळे मला सतत असं म्हणणं आहे की सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारा म्हणजे आमचा बाळा, बॅकस्टेजला काम करणारा हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे जसं आविष्कारमध्ये सीताराम मामाला जसं लोकांनी त्या आविष्काराने खूप महत्त्व दिलं,
तसं प्रत्येक संस्थेमध्ये सीताराम मामा असला पाहिजे आणि त्याला त्या लोकांनी, त्या संस्थेनं, समाजानं त्याला उचलून घेतलं पाहिजे असं माझं सतत म्हणणं आहे. आणि ते म्हणणं बाकी कुठपर्यंत पोचलंय का माहित नाही, पण निदान नागपंच्याच नावाने काम करणारा नागपंच सेवांगण मालवणी तुम्हाला एक पुरस्कार दिला, समाजसेवक पुरस्कार मधुबाला होलकर, मला वाटतं. म्हणजे कुठेतरी याची जाण तरी व्हायला सुरुवात झाली. हां, म्हणजे त्याचा खूप आनंदच आहे मला की त्यांच्या संस्थेकडून मिळालेला पुरस्कार, ज्याचा आपण दैवत म्हटलं, म्हणजे दैवत म्हणजे मी ह्याने म्हणत नाही, म्हणजे अंधश्रद्धेने म्हणत नाही, परंतु एक आपल्या कामाचं दैवत म्हणून आपण ज्यावेळेला पाहिलं त्या संस्थेकडून तो मिळाला आणि मधुबाला होलकरांसारख्या निस्पृह निष्कलंक माणसाच्या नावाचा मिळाला. आणि ती तू म्हणालास असं, माझा जो आता तो मलाच मिळावा आहे, मला माहीत नाही काय त्याचं भागध्येय आहे, कारण तो पहिल्यांदा सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला मिळालेला आहे. इतर ते अशा तऱ्हेचं, मगाशी मी उल्लेख केला तशा तऱ्हेचं काम करणाऱ्या लोकांना मिळालं, त्यामुळे त्याचा खूप आनंद आहे. आणि ही अशी माणसं वाढत राहावं ही आमची सदिच्छा आहे, तशा पद्धतीने जाण असणारी. आणि आता भविष्यात प्रतिष्ठान आता 4 दशकं पूर्ण झाले. संस्थेच्या दृष्टीनं 40 वर्ष हा काही माणसाच्या आयुष्यात इतका मोठा कालखंड मानला जात नाही. म्हणजे आता कुठे तुम्ही तरुण झाला तशा पद्धतीची भावना असते. या टप्प्यावर साधारण सुवर्ण महोत्सव येईपर्यंतच्या या कला संकुलाचा कसा विकास आपल्या डोक्यात आहे, त्याचं एक अध्ययन केंद्र, अध्यापन केंद्र आणि सादरीकरण केंद्र, या तिन्ही अंगाने ते तसंच आहे. स्वप्न आहे ते, म्हणजे म्हटली ती मगाशी आपण उल्लेख केलेली पुरी झाली आहेत. आता हे स्वप्न आहे, म्हणजे ते मुळात पुन्हा ते शिक्षणाशी निगडीत आहे. म्हणजे आम्हाला सतत असं वाटत आलं आहे, मला वाटत आलेलं आहे की ज्या ललित कला आहेत किंवा उपयोजित कला आहेत त्याचं शिक्षण लोकांना मिळालं पाहिजे आणि ते आपल्या दारी मिळालं पाहिजे. त्याचा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे या उपयोजित कला किंवा परफॉर्मिंग आर्ट्स, म्हणजे ज्याला ललित कला म्हणतो, या कलांना अगदी तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर बाकीच्यांना काय मिळत नसेल, नोकरी शोधत असतील, परंतु ह्यांना निदान पोट भरण्या एवढं हाताला काम मिळणारं काम त्यांना मिळू शकतं, हा त्याच्यामागचा दृष्टिकोन आहे. आणि दुसरा दृष्टिकोन असा आहे की ज्या तऱ्हेचं आम्ही सतत काम करत आलेलो आहोत त्या तऱ्हेच्या कामाचं निगडीत शिक्षण इथं दिलं जावं आणि ते शिक्षण केंद्र म्हणून निर्माण व्हावं. म्हणून ललित आणि उपयोजित कला, मास मीडिया आणि सगळ्या म्हणजे ललित कलामध्ये थिएटर आर्ट आली, संगीत आलं, नृत्य आलं, आणि उपयोजित कलामध्ये पेंटिंग आलं किंवा कमर्शियल आर्ट आली, या तऱ्हेचं शिक्षण जे या मुळात नाटक ह्या विषयाशी या सगळ्या कला निगडीत आहे, किंवा किंबहुना या सगळ्या कलांशिवाय नाटकच पुरं होऊ शकत नाही. म्हणजे नाटक जर तुम्हाला करायचं असेल तर या सगळ्यांचं शिक्षण नसेल पण त्याची जाण तरी तुम्हाला असली पाहिजे. त्यामुळे या सगळ्या कलांचं, आणि मग ह्याचं व्यवस्थापन कसं करायचं, नुसतंच तुम्ही परफॉर्मर असून चालत नाही, तर त्याचं व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. म्हणजे आचरेकर, वसंतराव आचरेकरांचं जेव्हा नाव देतो, मग अशी तू उल्लेख केलास की त्या रसिकांनी द्यायचं, ते आचरेकरांनी काय केलं सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की कुमारांबरोबर त्यांनी तबला वाजवलाच, तो तर मोठंच काम होतं, परंतु भारतभर माणसं जोडली. आणि माणसं जोडणं आहे ना, हे खूप महत्त्वाचं मला वाटतं, खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यामुळे या तऱ्हेचं काम व्यवस्थापन जे ते त्यांनी व्यवस्थापनच केलं ना कुमारांचं. म्हणजे कुमार कुठे काय बघत होते, वसंतरावच सगळं करत होते. तर ह्या सगळ्या कलांचं व्यवस्थापन तुम्हाला करता आलं पाहिजे. नुसतं तर गाणं शिकून चाललं उपयोग नाही. म्हणून आम्ही सघन गान शिक्षण केंद्र हे तुम्हाला गायकीच्या अंगाने शिक्षण देणारं केंद्र सुरू केलं आहे. नुसतं अभ्यास नाही, तर ते तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे. ते कसं केलं पाहिजे आणि प्रेझेंट केल्यानंतर करताना त्याच्यासाठी जे व्यवस्थापन आहे ते तुम्ही शिकलं पाहिजे. नुसतंच तेवढं शिकून उपयोगाचं नाही. तर तो पण म्हणून ते इव्हेंट मॅनेजमेंटसारखा डिग्री कोर्स असे ते डोळ्यासमोर आहे. आत्ता ते परवा व्हाईस चान्सलर आणि शिक्षण मंत्र्यांशी आमची व्हिडिओ कॉन्फरन्स पण झाली या कोरोनाच्या काळामुळे. ते तत्वतः मान्य झालेलं आहे. आता शेवटी ते स्वप्नच आहे ते. म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी असं म्हटलंच आहे जाहीर की पुढच्या जूनमध्ये पंडितांचा मला फोन आला पाहिजे. ते त्या कॉन्फरन्समध्ये म्हणाले व्हाईस चान्सलरला आणि त्या विद्यापीठाच्या आणि मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी की पुढच्या जूनमध्ये मला पंडितांचा फोन आला पाहिजे की माझ्या ॲडमिशन सुरू झाले आहेत. तर एवढा ॲप्रोच त्यांचा चांगला आहे. विद्यापीठ लेवलवर पण त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आहे. तर होईल असं स्वप्न आपण बाळगायला हरकत नाही.
आणि ते झालं तर खूप काम घडेल असं मला वाटतं, मुलांना हाताला काम देणारं. स्वप्न, पण हे जागेपणी बघितलेलं स्वप्न आहे आणि त्यामुळे ते पूर्ण होण्याची खूप शक्यता आहे. आत्ता शासनही त्या बाजूनी सकारात्मक आहे, रसिकही याच्यात तितकंच लक्ष घालतील, तितका प्रतिसाद देतील अशी मला आशा आहे. मी पंडितांशी बोलताना सुरुवात केली होती की नाटक या कलेनं तुम्हाला का खुणावलं. तो एक मोह टाकणारा अंधार असतो आणि त्याच्यात जो प्रकाश येतो त्याच्यात त्याला आपलं स्वतःचं काय काय दिसत असतं. यासाठी गेली 4 दशकाहून कार्यरत असलेल्या या आचरेकर प्रतिष्ठानच्या सगळ्या कार्याचा आपण एक धावता आढावा घेतला आणि मला खूप खात्री आहे की याच्यातून आचरेकर प्रतिष्ठानची बऱ्यापैकी ओळख होईल आणि ज्यांना अधिक कुतूहल असेल ते आमच्याशी पंडितांशी थेट संपर्क साधू शकतील. हा सगळा कार्यक्रम आपण, मी सुरुवातीला म्हटलं तसं 14 विद्या 64 कलांचा अधिपती असलेल्या गणेशोत्सवात तुमच्या सर्वांसमोर येणार आहे. रसिकांशी तुम्हाला काही शेवटचं मागायचं आहे? नाही, मागणं काय नाही, काय मागणार आपण. म्हणजे रसिकांनी याला खूप पाठबळ द्यावं असंच सतत म्हणणं आहे. म्हणजे रंगवाच्या काय किंवा सांस्कृतिक त्यात तुमच्या गावात जिथं कार्यक्रम होत असतात ते रसिकांनी उचलून धरले पाहिजेत. आपल्या माणसाला आपण उचलून धरलं पाहिजे. आजूबाजूच्या परिसरात काय घडतं ते जोखलं पाहिजे आणि ते जोखलं आणि झालं तर ते कला खूप सर्वदूर पोचेल, लोक पुढे येतील आणि खूप चांगलं घडेल. म्हणजे मुळात चांगला माणूस घडेल. सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारा माणूस चांगला घडतो असं माझी श्रद्धा आहे, अनुभव आहे. तर ते घडावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.